मला समाजामधलं एकटेपण कमी करायचं, मला काही लोकांचं नाही एकटेपण कमी करायचं. मग मला असं वाटतं आनंद यात्री थ्रू ना ऍक्च्युली तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे मुलांचं म्हणजे आमच्या पिढीचं थोडंसं ब्रेन वॉशिंग करणं किंवा आम्हाला थोडंसं विवेक बुद्धी जागृत करणं आमची फार जास्त गरजेची आहे. जर वडिलांनी माझा हा बंगला जर ह्या मैत्रिणीच्या नावावर केला तर हा तुझा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि आपण अपवाद आहात. म्हणजे असं बहुतेक मुलं नाही विचार करतात. नमस्कार सगळ्यांना. मी सात्विका जोशी. जाणीवपूर्वक जगणे याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण सहजीवन कंपॅनियनशिप या विषयावर बोलणार आहोत. जेव्हा आपण कंपॅनियनशिप सहजीवन या विषयावर बोलतो तेव्हा सहज आपल्या समोर तरुणाई एवढेच लोक येतात. पण जर आपण खोलात विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल ज्येष्ठ नागरिक, वृद्ध लोक जी एकटी जगतात त्यांना सगळ्यात जास्त कंपॅनियनशिपची, आधाराची, आपुलकीची, प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे. आज याच विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्याकडे आनंद यात्री या संस्थेचे संस्थापक श्री हेमंत देवस्थळी सर आणि निलिमाताई पंडित आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते. मला थोडी आपल्याबद्दल सगळ्यांनाच आपल्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल का? माझी माहिती म्हणजे मी पुण्याचं नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, त्या ठिकाणी मी प्राध्यापक होतो. आणि जेव्हा निवृत्त झालो त्यावेळेस तिथला मी प्राचार्य म्हणून निवृत्त झालो. ओके. तर त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे मी निवृत्त होण्याच्या आधी, मी निवृत्त 2010 मध्ये झालो. त्याच्या आधी 2 वर्ष माझ्या पत्नीचं निधन झालं एका अपघातात. आणि मग ते जी शेवटची 2 वर्ष होती ती 2 वर्ष खूप एकटेपणा मला अतिशय वाटू लागला. कशी ती मी 2 वर्ष काढली कॉलेजमध्ये. अक्षरशः प्राचार्य होतो त्यामुळे मला काम तर करावं लागायचं, पण ती जी 2 वर्ष होती ती खूप एकटेपणात गेली. तर त्यावेळेला मी विचार केला, म्हणजे माझ्या मिसेस गेल्या डिसेंबर 2007 मध्ये. 2-3 महिने मी याचा विचार करत होतो की असा एखादा ग्रुप आहे का की ज्याच्यामध्ये माझ्यासारख्याच व्यक्ती की ज्या एकट्या झालेल्या आहेत जोडीदार गेल्यामुळे, तर त्यांचा एखादा काही ग्रुप आपल्याला मिळतो की ज्या ठिकाणी मी जॉईन होऊ शकतो. परंतु असा काही मला ग्रुप आढळला. मी पुष्कळ इंटरनेट देखील पुष्कळ पाहिलं, तर त्यावेळेला मला काही असं काही दिसलं नाही की असा एखादा ग्रुप आहे. मग म्हटलं आपणच सुरू करूया असा ग्रुप. म्हणून मी पुण्यामध्ये एका वर्तमानपत्रात मी छोटीशी जाहिरात दिली आणि तेव्हापासून तेव्हा काही 10-15 लोक जमले. आणि मग त्याच्यानंतर दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी मी अगदी नियमितपणे मीटिंग्स घेत राहिलो. किती कमी तरी असली तरी मीटिंग्स घेत राहिलो. त्याच्यामधून जे लोक येत होते त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला की अरे या माणसाला काहीतरी करायचं आहे, तो ज्या दिवशी मीटिंग घ्यायची त्या दिवशी तो खरोखरच मीटिंग घेतो. आणि मग त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढत गेली. त्याची समाजाला खूप गरज होती आणि म्हणून आनंद यात्रा हळूहळू वाढत. म्हणजे तेव्हाच तुम्ही त्याचं नाव आनंद यात्री असं ठेवलं होतं? आनंद यात्रा असं नाव ठेवलं होतं. तेव्हाच ठेवलं होतं. आनंद यात्राचा जो सभासद तो आनंद यात्री, कारण शेवटी आपला जोडीदार जरी गेला तरी आपल्याला आयुष्य आनंदाने जगायचं आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्याची आनंद यात्रा आपण केलीच पाहिजे. तर म्हणून जरी जोडीदार जरी नसला, मग तो एखादा अपघाताने गेला असेल, एखाद वेळेस घटस्फोटामुळे गेला असेल, किंवा काही लोकांची लग्नच होत नाही, तर त्यांच्या आयुष्यात जोडीदाराचं अस्तित्वच नसतं. तर अशामुळे जो एकटेपणा येतो तर त्याला काहीतरी आपण त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का असं माझ्या मनात त्यावेळेला आलं. आणि म्हणून मी असा तेव्हाच अगदी पहिल्या दिवसात 2008 16 मार्च 2008 कधी गेल्या? 2000 ती 1 डिसेंबर 2007 मध्ये गेली. आणि त्याच्यानंतर 16 मार्च 2008ला तुम्हाला साधारण म्हणजे हे तुमच्या नंतरच डोक्यात आलं असेल ना ही गोष्ट, पण तुम्हाला किती काळ गेला त्याच्यातनं बाहेर पडायला? नाही आता बघ ना, मी आता 1 डिसेंबरला माझ्या मिसेस गेल्या, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि 16 मार्च लगेचच तुमच्या 16 मार्च 3.5 महिने मी अस्वस्थ होतो. आणि 16 मार्चला साधारण तुमचं तेव्हा वय किती होतं काका? मी तेव्हा 58 होतो.
लहान होतात म्हणजे तसे तरी. हो. हा, आणि कॉलेजमधून रिटायर्ड व्हायला मला अजून 2 वर्ष होती. 2 वर्ष होती म्हणजे जॉब चालू होता. हो, जॉब चालू होता. म्हणूनच मी तुला मगाशी म्हटलं की ती जी 2 वर्ष होती शेवटची ती खूप अवघड गेली. एका बाजूला कामही कॉलेजचं करायचं होतं आणि मग घरी कोण कोण होतं? घरी त्यावेळेला माझी सून होती, माझा मुलगा होता, ओके. नातू होता, हा, सर्वजण होते. म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली होती तशी. जॉईंट फॅमिली होती. ओके. एकत्र सर्व राहत होतो. आणि त्या कशा गेल्या अचानक? त्या अपघातामध्ये गेल्या. माहिती स्कूटरवरून ती विद्यापीठात प्राध्यापक होती. हो, ती त्या पण त्या क्षेत्रात आणि होती. तिने त्या क्षेत्रात खूप नाव पण कमावलं होतं. आणि तिचे शोध निबंध प्रसिद्ध झाले होते, रिसर्च पेपर्स. वाव. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तिचं नाव होतं. तिचा तो विषय होता GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स, ओके. हा तिचा विषय होता. तर त्याच्यामध्ये तिने खूप नाव कमावली. इस्रायलला जाऊन आली होती, युरोपला जाऊन आली होती. वाव. तर ती विद्यापीठात आधी ते SP कॉलेजमध्ये होती. हा, SP कॉलेजची विद्यार्थिनी SP कॉलेजमध्येच ती प्राध्यापिका म्हणून लागली आणि त्याच्यानंतर ती विद्यापीठात गेली. ओके. ते 2000 साधारण 1995 की असं असावं. त्यावेळेला ती विद्यापीठात गेली. तर त्यामुळे त्यावेळी ती विद्यापीठातच होती. यावेळेला अपघात झाला. ती विद्यापीठातच जात होती. सडन झालं एकदम. सडन झालं. म्हणजे सकाळी मी तिला तिचा निरोप घेतला आणि संध्याकाळी तिचा निरोप कायमचा घ्यायची पाहिजे आली असं झालं. आणि त्यामुळे तो खूप शॉक. आणि त्या शॉक मधून तर माझं लग्न 1978 मध्ये झालं होतं. त्यामुळे 30 वर्षात आमचा संसार अतिशय खूपच चांगला सुखाने झाला होता, अतिशय आनंदात झाला होता. तर त्याच्यामधून एखादा जोडीदार असं एकदम जाणं, तुमचं जर जोडीदाराशी पटतच नसेल तर गोष्ट वेगळी. थोडासा कधी कधी काही लोकांना उरलेल्या माणसाला रिलीफ मिळतो. असं झालेलं आहे पूर्वी. पण ज्यावेळेला तुमचा संसार आनंदाने सगळा झालेला असतो त्यावेळेस असं एखादा जोडीदार एकदम सोडून जाणं तर खूपच धक्कादायक असतं. आणि त्याच्या पोटीच मग ती जी माझी घुसमट झाली त्याच्या पोटीच मग मी आनंद यात्रा स्थापन करायचं ठरवलं. पण तुमचा खूपच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. 3 महिन्यात तुम्ही उभे राहिलात आणि नुसतं स्वतःच नाही तर म्हणजे ते करावंच लागलं. कारण काय नाही तर कोणाशी बोलणार ना. म्हणजे म्हटलं मग चला आपण शेवटी आपल्याला माझा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पूर्वीपासून आहेच नाही सगळ्याच गोष्टीत. त्यावेळी मी ठरवलं की चला आता आपण आपल्यासारख्या लोकांना एकत्र करूया. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कसं केलं? म्हणजे तुम्ही ती कल्पना जी तुमची आली डोक्यात तुम्ही सत्यात कशी आणली आनंद यात्रेची? म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं केलं? म्हणजे पहिल्यांदा मी एका पेपरमध्ये जाहिरात दिली. ओके. लगेच जाहिरात दिली? साधारण माहिती एखाद्या वेळेस 10 मार्च किंवा अशी असेल. हा, म्हणजे काय जाहिरात दिली? 5 मार्च किंवा 10 मार्च असं त्या साधारण काही असं एक आता त्या जाहिरातीचे मला शब्द नाही आठवत. साधारण काय विदूर घटस्फोटित यांच्यासाठी त्यांचं एकटेपण कमी करण्यासाठी एक ग्रुप स्थापन करायची इच्छुक आहोत आम्ही. त्याच्यामुळे कोणाला जॉईन व्हायचं असेल तर. पण तुम्ही एकटे होतात का होतात तुमच्याबरोबर आधीच कोणीतरी? मी एकटाच होतो. ओके. तुम्ही एकट्यानेच ती जाहिरात केली? मग एकट्यानेच केलं मी ते. आणि नंतर मग तुम्हाला लोकांनी फोन कॉन्टॅक्ट केले? तेव्हा तुम्हाला फीडबॅक्स पण मिळाले असतील ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, की म्हणजे काही एक ट्रान्झिशन होतं एका विचारांमध्ये काइंड ऑफ. फीडबॅक म्हणजे त्यावेळेला सुरू होतो. त्यामुळे असा कार्यक्रम एखादा झाला नव्हता त्यावेळेला. त्यामुळे जेव्हा कार्यक्रम एखादा झाला की मग त्याचा फीडबॅक होतो. ती जाहिरात दिल्यानंतर लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागली का? हा, मग कॉन्टॅक्ट केले आणि मी त्यांना सांगितलं की 16 मार्चला याच्याशी सकाळी 10 वाजता रविवार. यावेळेला आपण 17 वर्ष पूर्ण झाले. तो देखील 16 मार्चच होता. आणि त्या 10 वाजता आम्ही मिटिंग घेतली परवाची. 17 वर्धापन दिन. तर ती 2008 मध्ये 16 मार्च 2008 मध्ये सकाळी 10 वाजता मी माझ्या सोसायटीच्या सभागृहात बोलावलं लोकांना. मग किती लोक आली होती पहिल्यांदा? 10 ते 12 लोक असतील. पण तरी पहिल्या मिटिंगला? पहिल्या मिटिंगला होती तेवढी लोक. तरी काय खूप मोठी संख्या आहे. म्हणजे एका जाहिरात आणि गरज होती. हा, आणि चांगल्या पेपर मध्ये जाहिरात. त्यामुळे लोक आले आणि त्याच्यामधून मग माझ्या मनात की उभा राहिली, ठीक आहे याची गरज आहे समाजाला. मग ती पहिली मीटिंग काय आठवतीये साधारण कशी झाली होती? मग त्यावेळेस लोकांना मी सांगितलं की कशासाठी हा ग्रुप आहे, काय करायचं. त्याच वेळेला लोकांना सांगितलं की हा ग्रुप कंपॅनियनशिपसाठी नाही, हा ग्रुप पुनर्विवाहासाठी नाही. या ग्रुपचा उद्देश हा मुख्यतः एकटेपण कमी करणं आहे. तर त्याच्यामधून कोणाचं काही जमलं तर आनंद, परंतु तो त्या ग्रुपचा प्रमुख उद्देश नाही. त्यामुळे मैत्री हा जास्त
मैत्रीमुळे एकटेपण कमी करणं, मैत्रीच्या मार्फत हा त्याचा उद्देश आहे. तर हे मी तेव्हापासून माझं हे होतं आणि आजपर्यंत तेच आहे. तर मला बरेच फोन येत असत की आम्हाला कोणी कंपॅनियन मिळवून द्याल का. म्हटलं त्याच्यासाठी हा ग्रुप नाही आहे, पण तुम्ही या इथे येत चला, कार्यक्रमामध्ये सहभाग द्या, उत्साहाने काम करा. मग त्या ओळखीमधून तुम्हाला असं जर नॅचरली ऑर्गॅनिकली काही झालं तर होऊ देत, म्हणजे इट इज जर म्हणजे त्याच्यासाठी म्हणून त्याला आमचा विरोध नाहीये, उलट आनंद आहे मला. आनंद आहे. जर कोणाला सहचार मिळाला या संस्थेमधून मला त्याचा आनंद आहे. पण त्यासाठी मी प्रयत्न मुद्दाम करणे. अगदीच कोणी मला विचारलं की बाबा ही व्यक्ती मला बरी वाटते तर मी त्या व्यक्तीला विचारतो. पण एखाद्या पुनर्विवाह मंडळात कसं की त्या कंपॅनिशिप किंवा लिव्हिंग मंडळ जे आहेत काही पुण्यामध्ये, त्याचा उद्देशच तो आहे की असं कंपॅनिशिप मिळवणं. तर तो उद्देश नव्हता आणि ते उद्देश मला जरा कमी महत्वाचे वाटतात. कारण काय की सगळ्यांनाच काही कंपॅनियन, सगळ्यांनाच काही लग्न जमत नाही. त्यामुळे मग कमीत कमी त्या प्रकारच्या प्रसंगातून गेलेले जे लोक आहेत ते जरी एकमेकांशी बोलत राहिले ते देखील एकटेपण कमी होईल. विशेषतः असं काही अपघात झाला असेल, जसं माझ्या बाबतीत झालं किंवा घटस्फोट असेल, तर मग त्याच्या बाबतीत तुम्ही घरच्या लोकांबरोबर किती वेळ बोलणार. त्यांनाही कंटाळा येतो किंवा ते काही तुमच्यावर जो काही वाईट प्रसंग तो गुदरला असेल त्याच्यामध्ये तुम्ही घरच्या लोकांशी किती वेळ बोलणार. त्यामुळे मग हे बोलायला तुम्हाला इतर कोणी समवयस्क आणि त्यात समभावी म्हणतो, समदुःखी म्हणत नाही, समवयस्क आणि समभावी शब्द आहे. समभावी नाही, तुमच्यासारख्याच ज्यांच्या भावना आहेत असे समभावी समवयस्क लोकांबरोबर तुम्ही शेअर केलं, तुमचं दुःख हलकं होतं. खूप बरोबर आहे. खूप आणि तुमचं एकटेपणही कमी होतं. खूप आणि तसे खूप आमच्याकडे छान ग्रुप झालेले आहेत, महिलांचे ग्रुप झालेले आहेत, पुरुषांचे झालेले आहेत. हो, मी माझी आई तुमच्या ह्याची मेंबर असल्यामुळे मी काही तुमचे व्हिडिओज बघितले. अतिशय म्हणजे मी तेव्हापासूनच मला असं इच्छा झालेली की किती सुंदर कल्पना आहे ही. म्हणजे आणि तिचं ते इतकी उत्सुक असते ना आनंद यात्रेत जायचे. आनंद यात्रेत दर 2 दिवसांनी मला ते तिचं असतं की आनंद काय आहे, एकदा आनंद यात्रे मला बघायचंच आहे. त्या दिवशी तिला खूप बरं नव्हतं म्हणून त्या दिवशी ती म्हणजे अक्षरशः उभं राहतात ना, तिला माझ्या मुलांनी त्या दिवशी अर्जंटली येऊन हे केलं होतं, मदत केली होती. तिला म्हटलं की एक दिवस ब्रेक घे जरा. मला हे नाव कुठून सुचलं तुम्हाला, का तेव्हाच सुचलं? तेव्हा सुचलं नाव आपोआप. म्हणजे फार सुंदर नाव आहे. त्याच्या मागे अर्थात एक तात्विक भूमिका होती की आयुष्य हे आनंद यात्रा आहे. आयुष्य हा जो एक पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन. तेव्हा जी ऍड दिली होती तेव्हाच ते आनंद यात्रे सुचलं होतं. ते त्या ऍड मध्ये आनंद यात्रा शब्द नव्हता. त्याच्यानंतर मी जेव्हा विचार केला की ठीक आहे, आता 10-12 लोक एकत्र आले, या ग्रुपला आपण काहीतरी नाव देऊ. मग तेव्हा मग म्हटलं याला हे आनंद यात्रा नाव चांगलं आहे. आणि ते त्याला ते अर्थपूर्ण नाव आहे. ते खूप सुंदर नाव, कारण ते शेवटी आपलं आयुष्य आपल्या आनंदानेच जगलं पाहिजे. जे तिने आईने मला जेव्हा पहिल्यांदा नाव सांगितलं तेव्हा मला इतकं आवडलं ना. म्हणजे असं नाव तर सुंदरच आहे, पण एक काहीतरी असं छान पॉझिटिव्ह वाईब्स झाले त्या नावात. आणि शेवटी आपण सर्वजण आनंदासाठी जगतो. आता आजच वर्ल्ड हॅपीनेस डे आहे. हो का, आजच आहे का? वा, म्हणजे अगदी कोइन्सिडन्स आहे आज. आपण इंटरनॅशनल हॅपीनेस डे आहे. मला माहित होतं. तो युनायटेड नेशन्सनी हे स्थापन केलेलं डे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. 20 मार्च. तर त्यामुळे आनंद हे सगळ्यांचा उद्देश आहे. मला वाटत नाही जगात कोणाला दुःखी जीवन जगायचं असेल. खरंय. तर सगळ्यांना आनंद, म्हणजे ऍक्च्युली बिंग हॅपी अँड बिंग हेल्दी इज अ नॅचरल स्टेट. हो ना, बरोबर आहे. म्हणजे तर मग आता जोडीदार तुमचा खूप महत्वाची व्यक्ती असते तुमच्या आयुष्यात. खरंच आहे. तर तोच जर नसेल तर मग तुम्हाला त्याच्यामधून जे काही दुःख होतं ते दुःख कसं दूर करणार. पण तर त्यासाठी तुम्हाला आनंदाने जगण्यासाठी सहाय्य करणारा हा ग्रुप आहे. आता तुम्ही मगाशी म्हटलात की आनंद यात्री ह्याच्यात तुमचे जोडी जुळवणं हा उद्देश नव्हता. तुम्हाला फक्त मैत्री करणं, सहवास लोकांचा किंवा आपुलकी असा हा सगळा उद्देश होता. पण आता तुम्ही म्हटलात की जोडीदार जेव्हा नसतो, म्हणजे किती आपल्याला म्हणजे किती केवढा भयानक व्हॅक्युम तयार होतं एक अचानक जेव्हा जोडीदार जातो, तर तुम्हाला खरंच वाटतं का ही मैत्री भरून काढू शकते
ही जी अनेक लोकांची जी मैत्री आहे, आनंद यात्रेमध्ये जे अनेक ग्रुप आहे, ती खरंच कोणाच्या जोडीदाराची भर करू शकते का? अर्थातच नाही. म्हणजे तुम्ही तुमचा ज्या व्यक्तीशी विवाह झालेला आहे त्याचं स्थान एक वेगळं असतं बरोबर. तुमच्या आयुष्यात, आणि तो नसल्यामुळे जी पोकळी निर्माण होते ती पोकळी आनंद यात्रेमध्ये जे सभासद आहेत त्यांच्याशी तुमची जी मैत्री होती त्या मैत्रीमुळे कधी भरून निघणार नाही. एक्झॅक्टली. पण अगदीच कोणी नसण्यापेक्षा हे समभावी लोक आहेत, ते एकमेकांशी बोलतात, त्यामुळे त्याच्यामधून एकटेपण कमी व्हायला खूप मदत होते. ओके. आनंद यात्रा जोडीदार तुम्हाला ते देऊ शकत नाही, तुमचा जसा पूर्वीचा जोडीदार होता तसा. बरोबर. परंतु आनंद यात्रा तुम्हाला ते चांगलं एक मैत्र तुमच्या आयुष्यात निर्माण करू शकते की ज्याच्याशी तुम्ही सगळं बोलू शकता. ओके. की ज्याचा आणि त्या ते दरवेळी नवीन नवीन लोक असतात, कारण इतकी मोठी संस्था आहे की तुम्ही याच्याशी बोला तर परत नवीन कोणाशी बोलायचं असं तुम्हाला प्रश्नही नाही. तुम्ही अनेकांशी हे बोलू शकता की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय प्रसंग झाले, चांगले वाईट, हे सगळं शेअर करण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्यामध्ये देखील तुमच्या आयुष्याला खूप उभारी मिळते. कदाचित ते जोडीदार जेवढी उभारी देईल तेवढी नसेल, नसतेच, परंतु अशा या समभावी मित्रमैत्रिणींचा खूप मोठा आधार आयुष्यात निर्माण होतो या आनंद यात्रेमुळे, याच्यामुळे काही शंका नाही. तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे आज तुम्हाला निलिमाताई तुमच्या आहेत मैत्रीण, पण सुरुवातीला जेव्हा तुम्हाला असे खूप मित्र मिळाले, खूप मैत्रिणी मिळाल्या, तुम्हाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुमचा थोडा जो जोडीदार नसल्याचं जे काय थोडं दुःख होतं ते थोडं कमी झालं होतं का? झालं एक मला एक समाधान होतं की अरे आपल्यासारख्या लोकांच्या आयुष्यात आपण काहीतरी आनंद निर्माण करतोय. आणि ते पहिल्यापासून आता हे जर तू मासिक पाहिलंच आनंद यात्रा 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुद्दामून सगळे हसणारे फोटो मी घेतले. खूप छान आलेत ते सगळे फोटो. आय वॉज व्हेरी म्हणजे आणि असे कॅन्डिड हसतायत सगळे, असे कोणी प्लॅन्ड हसत नाही, असे एकदम म्हणजे त्यांचे सगळे मी ते फोटो काढले, त्याच्यामुळे हसरे चेहरे फक्त मी निवडले त्याच्यासाठी. खूपच आणि छान. ते आपल्याला करायचं आहे, हे माझं पहिल्यापासून उद्दिष्ट होतं की लोकांनी हसलं पाहिजे. करेक्ट. जे झालं ते झालं, त्या माणसाला पण विसरणार नाही आणि विसरूही नाही. आपल्या त्या स्मृतीने तो असतोच किंवा ती असते, पण तरी देखील तुम्ही तुमचं आयुष्य हे आनंदात घालवलं पाहिजे. करेक्ट. हसत मुख राहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या या आनंद यात्रेमध्ये प्रोत्साहन देतात का? लिव्ह इन मध्ये राहणं, कंपॅनियनशिप मध्ये राहणं किंवा लग्न, ह्याला तुम्ही प्रोत्साहन देतात का? तुम्ही त्या ह्याच्यात अजिबात पडत नाही, ते आपोआप झालं तर झालं? आपोआप झालं तर झालं. ओके. आता एखाद्या व्यक्तीने मला विचारलं समजा किंवा ही व्यक्ती मला चांगली वाटते, तर मी त्याच्या वतीने विचारण्याची जबाबदारी घेतो. तुम्ही एक मध्यस्थी करता? तेवढं करतो. म्हणजे मला पण ते लोकांनी ठरवायचंय, मी आपण कोणाला विचारत नाही. पण आता समज एखाद्या आनंद यात्रेतल्या माणसाने तुम्हाला सांगितलं की मला ही व्यक्ती आवडते, मला हिच्याबरोबर सहजीवन जगायला आवडेल, असं जर, तर तुम्ही मध्यस्थी करून त्यांची ओळख करून वगैरे तसं देतात, एकमेकांचा निरोप देणं म्हणा, तसं काही करतात? तसे असे झालेत कंपॅनियन्स वगैरे तुमचे आनंद? माझ्या थ्रू झाले नाहीत, पण लोकांनी एकमेकांशी संवाद साधून जवळजवळ एक 12 असे मित्रमैत्रिणी मला आठवतात. हो. वाव. म्हणजे त्यांनी रिलेशनशिप्स आठवतात. वाव, मस्त, खूपच छान. म्हणजे अर्थात तुम्ही म्हणा की 17 वर्षात 12 म्हणजे काहीच नाही, कारण आपण तो उद्देश तो नाहीये. आता कसं असतं की पुनर्विवाह मंडळात कसं असतं की मग तुमची माहिती यांची माहिती मग मी सुचवतो कोणाला तरी. ऍक्च्युली कसं होत असेल ना काका, असं मला वाटतंय की इतकं जर छान मैत्री होत असेल तर कधी कधी वाटत असेल लग्नाची काय गरज आहे किंवा कंपॅनियनची काय गरज आहे. त्यापेक्षा मी माझं स्वातंत्र्य पण अनुभवते आणि मग जसं म्हणजे आता मी माझ्या आईशी बोलते तर तिला हे जास्त आवडते की मला माझं स्वातंत्र्य पण मिळते आणि मला छान मित्रमैत्रिणी पण मिळतात. म्हणजे तो सुवर्ण मध्य होतो. लग्न म्हटलं, कंपॅनियन म्हटलं, ती एक वेगळी जबाबदारी येते ना. आणि आता या वयात असं वाटतं जबाबदाऱ्या नको बाबा, आता थोडस मोकळं चाकळं पण छान वाटतं. आणि माझी जी संकल्प आहे त्याचा मी याच्यामध्ये जास्त हे त्याचं विवेचन केलंय की 3 स्टेप्स असतात. एक म्हणजे त्याच्यामध्ये विवाह ही शेवटची स्टेप असते. बरोबर. त्याच्या आधी लिव्हिंग होऊ शकतं, ती विवाह नाही परंतु दोघंही एकत्र राहतात. त्याच्या आधीची एक स्टेप म्हणजे जशी आमच्या दोघांची आहे की ही तिच्या घरी येते, मी माझ्या घरी असतो. बट यू आर इन अ कमिटेड, पण आय एम इन अ कमिटेड रिलेशनशिप विथ हर अँड सो इज शी. त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही माझी संकल्पना आहे की
Steps तुम्हाला थोडं. तुम्हाला कंपॅनियनशिप पाहिजे असेल किंवा तुम्हाला लिव्हिंग करायचं करू शकता, पण त्याची देखील या वयात आवश्यकता असते असं नाही. मी लोकांना- प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाची गरज मी वेगळी लोकांना आहे. सांगतो की तुम्ही एकदम लिव्हिंगला जाऊ नका किंवा एकदम लग्नात मुळीच जाऊ नका, कारण त्याच्यामुळे बरेच धोके असतात. पण तुम्ही जर नुसती साधी एखादी तुमच्या आयुष्यात एखादा मित्र यावा किंवा मैत्रिणी यावी, असं मला नेहमी वाटतं. आणि ते की ज्याच्या जवळ किंवा जिच्या जवळ पाशी तुम्ही सर्व गोष्टी बोलू शकता, त्याच्यामध्ये काही खूप मानसिक आधार मिळतो. आणि त्याच्यामुळे मला नक्की खात्री आहे, आनंद यात्रेमधल्या प्रत्येकाचं 5-6 वर्षांनी आयुष्य वाढलंय हे मी समजतो. कारण बघूनच मला आनंद होतो ऍक्च्युली. त्यामुळे आपोआपच तुम्हाला हा प्रश्न येते, अरे मला हे सांगायचं कोणाला सांगू मी, ऍक्च्युली तर तो एक फोन उचलला की लगेच आहे तेवढे 50 मित्र मैत्रिणी आहेत. आणि तरुण पिढी तुमच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. Actually, असं नाही आहे काका, आम्हाला पण आवडतात तुम्ही सगळी तरुण लोकं. म्हणजे तरुण त्या अर्थाने म्हणते, तुला नाही म्हणते, परंतु तुझी जी मुलं असते त्यांची एक पिढी वेगळी असते. ते तर खरं त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही किती बोलणार ना, आहे. साहजिक आहे. त्यामुळे एक अनुभवाचं संचित असतं, खरं आहे, तर खरं ते महत्वाचं आणि ते वर्षांमुळे येतं. ऍक्च्युली आता तुम्ही आनंद यात्रेमध्ये आमच्या सारख्यांना पण सहभाग द्या. काय म्हणजे व्हर्टिकल ग्रुपिंग होईल जरा. हे जे असं हॉरिझॉन्टल ग्रुपिंग पेक्षा व्हर्टिकल, तुमचे अनुभव आम्हाला पण मिळतील आणि आम्हाला पण तुमच्या मदत ऍक्च्युली मला शिकायला असं मिळेल. करायचंय खरं, पण त्याला किती रिस्पॉन्सिबल येईल आमच्यासारखे येतील. जे आनंदाचे सभासद आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांकडे कसं पाहावं. करेक्ट. नाही तर तू जर म्हणालीस, जेव्हा म्हणालीस की तुझे वडील गेल्यानंतर तुला कल्पनाही नव्हती की आईला असं एकटेपणा असेल, तेवढं कॉन्शियसनेस यायला वेळ लागला. हा, तर ते समजावं म्हणून या सभासदांची जर मुलं आली तर त्यांचा एखादा वर्कशॉप द्यावासा मला वाटतो खरं की तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे असं पहा. इव्हन माझ्या आयुष्यात देखील असं झालेलं आहे की माझे जेव्हा वडील गेले तेव्हा आई जवळ 20 वर्ष एकटी होती. पण मला कधी असं वाटलं नाही की अरे हिच्याशी बोलावं आपण, ऍक्च्युली. जसं तुझं माझं झालं. आणि आपण गृहीत धरतो आई वडिलांना, आणि त्यांचं बसलेत ते काहीतरी करतायत त्यांचं. त्यांना कुठे कंटाळा येतो. म्हणजे आपण 50 ठिकाणी बाहेर जातो, 10 वेळा जातो, पण म्हणजे माझी आता आजी पण एकटी असायची घरात. माझे आई बाबा दोघंही जॉब करत असायचे, आजी दिवसभर एकटी असायची. मग म्हणजे आता मला वाटतं की तिला पण कंटाळा येत असेल. तिथं आता पॅरालिसिस होतं आजीला, तिथं चालू पण शकायची नाही आणि दिवसभर घरी राहायचं एकटं. म्हणजे किती आपण त्यांचं एकटे पण त्यांच्यावरच सोपवतो तो प्रश्न. पण त्याच्यामुळे इतरांची देखील मदत लागते. जेव्हा मी एकदा आईशी बोललो या बाबतीत, तेव्हा ती म्हणे की तुझ्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटलं. आणि आता मला असं वाटतं की हे मी जास्त वेळा बोलून तिचं दुःख हलकं करायला करतो. तर हे हा संवाद खूप महत्वाचा आहे. म्हणजे वडील गेल्यानंतर किंवा आई गेल्यानंतर त्या मुलांनी त्यांच्या आईशी किंवा वडिलांशी संवाद साधला पाहिजे, त्याच्याबद्दल आठवणी काढल्या पाहिजेत मुद्दामून. कधीतरी सारखं त्याच्याबद्दल बोलावं असं माझं म्हणणं नाही, पण त्या आठवणी काढल्या पाहिजेत. त्याच्यामुळे त्या आईला किंवा त्या वडिलांना बरं वाटतं. बरोबर. तर ते एक महत्वाची गोष्ट असं मला वाटतं. आणि ती तरुण पिढी लक्षात ठेवते तर आईचं किंवा वडिलांचं दुःख खूप हलकं होऊ शकतं. मला एक विचार असं वाटतं ह्याच्यामध्ये की ही आनंद यात्रा संकल्पना तुमची आहे, आता ही व्यवस्थित म्हणजे तुमचा ह्याला सपोर्ट तुमच्या म्हणजे जसं तुम्ही बोलात युथ, सो तुमच्या घरच्यांचा, तुमच्या मुलाचा किंवा तुमच्या परिवाराचा ह्या संकल्पनेला असा म्हणजे सपोर्ट आहे का? किंवा सपोर्ट जरी नसता, कधी कधी कसं एक नवीन कॉन्सेप्ट पचवायला नवीन पिढीला फार कठीण जातं. तुम्ही ते कसं हँडल करता किंवा त्यांना समजून सांगता किंवा कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करता तुमच्या ह्याच्यामध्ये पण असतं? त्याच्यामुळे पथ्य पाळले की जे काही असेल ते मुलांना स्पष्टपणे सांगायचं. त्याप्रमाणे माझी मुलं त्या ही सांगेल हिच्या मुलाबद्दल, हिचा मुलगा तर त्यांनी तर खूपच, दोन्ही मुलांनी खूपच चांगल्या प्रकारे ते स्वीकारलेलं आहे. माझ्या मुलांनी, माझ्या सुनील देखील स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्यांची देखील हिच्याशी ओळख आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर तुमचा जोडीदार गेल्यानंतर जर एखादा दुसरा जोडीदार मिळाला तर तुमच्या मुलांशी बोला, घाबरू नका की अरे त्यांना काय वाटेल. आणि जर त्यांना काय वाटलं, त्यांनी जर विरोध केला तर ते होऊ शकतं. तर त्यांना शेवटी हे सांगायचं आहे की हे माझा विषय, हे मला जगू दे माझ्या मनाप्रमाणे. पण ती स्टेप एकदम घेण्याच्या आधी देखील तुम्ही त्यांना नीट समजून बसून एकत्र सांगू शकता. आणि तसं नीट सांगितलं तर मुलंही ऐकतात. असा माझा अनुभव आहे, हिचा पण अनुभव आहे. तू बोल, वाटल्यास तू
चांगली सुटली एखाद्या वेळेस. म्हणजे तुम्हाला म्हणजे आता ह्यांच्या मुलांनी ऍक्सेप्ट केलं, तुमच्या मुलांनी स्वीकारलं, पण तुम्हाला असे काही आनंद यात्रेत असे आले का अनुभव की जिथे मुलं त्यांना विरोध करतात की आई आता तू कशाला जातीये, आता तुला भरपूर, हो खूप ऑर्थोडॉक्स म्हणतो जे मुलांना हे पटणं इतकं सोपं नसतं. नाही? आम्ही त्या बाबतीत मग तुम्ही कधी असं काउन्सिलिंग केलंय मुलांचं वगैरे तसं? आनंद यात्रेत जाणं म्हणा, रिलेशनशिप म्हणा किंवा नवीन कंपॅनियनशिप असो, की खरंच मुलं तेवढं, काही मुलांनी जर सपोर्ट नाही केलं आई वडिलांना, तर मग तुम्ही काही मध्यस्थी ऍज अ आनंद यात्रेचे संस्थापक म्हणून तसं माझ्याकडे कोणी आलं नाही, पण मला कळत असतं त्यांच्याकडून की त्यांच्या मुलांचं त्याला पाठिंबा नाही. आनंद यात्रेत येण्याबद्दल मुलांचं काही आक्षेप नसतो. येऊ देतात नाही. म्हणजे तुम्ही गेट टुगेदर आणि हे करा, फक्त हो. तुम्ही नवीन कोणी आणू नका म्हणजे असं. तुमच्या आयुष्यात तुम्ही एक नवीन, संपूर्णपणे नवीन व्यक्ती तयार करू नका, असं होतं. अशा नवीन पण मग तुम्ही आता आनंद यात्रेचे जे सगळे लोक आहेत त्यांच्यात काही असे हे आहे का, ऑर्गनायझेशनचे आहेत का मेंबर्स, की जे आता कसं सुरुवात फक्त तुम्ही केली, पण त्याला आता एवढा जर ते एवढं मोठं झाड झालंय, ते तुमचं एवढा मोठं वटवृक्ष झालाय, तर त्याच्यात काही असे ऑर्गनायझेशनचे हेड्स आहेत का, की तुमच्या हाताखाली काही लोक आहेत, की आता हे तुम्ही जे प्रोग्राम्स करतात किंवा तुम्ही जे सगळे गेट टुगेदर्स करतात, तर त्याला काहीतरी ऑर्गनायझेशन लागेल, प्लॅनिंग लागेल, कार्यकारी आहे, तुमचा ग्रुप आहे हो. त्याचा? मी अगदी 2008 पासून आम्ही कार्यकारिणी एक ठेवलेली आहे, 10-12 लोकांची. आता त्याच्यामध्ये 18 लोक आहेत. आमचं मॅनेजमेंट आणि त्यांना मी सांगतो की काही कार्यक्रम असेल तर कोणी काय करायचं, ते काम जास्त कोण निलिमा करते की कोणी काय करावं. ओके. तर मग त्याच्यात पार्ट ऑफ दॅट टीम म्हणून कधी काउन्सिलिंग, मुलांचं काउन्सिलिंग किंवा मुलांना समजून सांगणं, की आता समज तुमच्याकडे कोणी आलं की मला लग्न करायचंय हिच्याशी किंवा मला कंपॅनियनशिप हवी आहे, असं जर कोणी तुमच्याकडे आलं आणि त्यांच्या घरून जर विरोध असेल, आता पूर्वीच्या काळी वडील मुलांना विरोध करायचे, आता मुलं आई वडिलांना विरोध करतात, असं झाल्यावर तुम्ही काही त्यांना मध्यस्थी वगैरे करता? मला कोणी सल्ला विचार आलं नाही की लोक आपापला प्रश्न सॉल्व्ह करतात. पण खूप नाजूक विषय आहे, कारण पण त्यांना ते आवडते मुलांना, हे मात्र अनेकांनी मला सांगितलं. काही लोक मग किती छान, मग ते बागबान पिक्चर सगळं लपून छपून आणि काही जण तर मग त्या भानगडीत पडत नाही, कशाला त्याला विरोध करायचा, कारण शेवटी त्याच्यावर अवलंबून असतात. बरोबर. काही जण आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात, काही जण आर्थिकदृष्ट्या जरी नसतील तरी मी वाट बघते माझी आई कोणाच्या कधी काही असा वाद घरात नको वाटतो. बरोबर. त्यापेक्षा नको हवा. काय मी करायचं, माझ्या घरात वाट बघते माझी आई परत कधी प्रेमात पडतीये. हा तुझा दृष्टिकोन खूप अपवादात्मक आहे. नाही, मी झालं 2-3 वर्ष, मला ऍक्च्युली जेव्हा जाणीव झाली तिची एकटेपणाची ना, तेव्हापासून मी प्रार्थना करते की देवा आईला कोणतरी छान मिळू दे बाबा. म्हणजे हा तुझा दृष्टिकोन खूप चांगला आहे आणि पण अपवादात्मक आहे. म्हणजे असं बहुतेक मुलं नाही विचार करत. असा मी तोच विचार करते की का नसतील करत. म्हणजे खरं आपला माणूस जर आनंदी असेल तर आपल्याला कधी चांगलं वाटतं ना. येस. काय असतं की जेव्हा आता म्हणजे पुरुषाला मैत्रीण मिळते किंवा मैत्रिणीला बाईला पुरुष हा मित्र मिळतो, तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रॉपर्टी हा असतो. आणि प्रॉपर्टी हा दिस इज रिअली अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. की जर वडिलांनी माझा हा बंगला जर या मैत्रिणीच्या नावावर केला तर मी रस्त्यावर येईन. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे म्हणजे किंवा तुला वडिलांना सरळ असंही म्हटलं गेलंय की ठीक आहे तुम्हाला मैत्रीण करायची तर करा, पण आधी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, मग तुम्ही करा. म्हणजे सगळ्यात मोठा कॉन्फ्लिक्ट तिथेच होतो की जिथे पैसा हा इन्व्हॉल्व असतो. कारण वडील हे मुलांना देणार किंवा आई ही जो काही पैसा आहे तो 2 मुलांमध्ये वाटणार, पण ही जर मध्ये आली मैत्रीण किंवा मित्र तर मग तो हक्क सांगू शकतो. हा मुद्दा आमच्या अजिबातच लक्षात नाही आला. म्हणजे मला असं झालं की जर मी प्रेम करतेय एखाद्या माझ्या ती व्यक्ती आनंदी होणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. मला पैसा हा फॅक्टर लक्षात नाही आला. हा खूप महत्वाचा आहे. आणि विशेषतः जे मॅटर आहे, विशेषतः जे पुरुषाची मुलं असतात त्यांना ते जास्त टेन्शन येतं. त्या बाबांनी लग्न केलं, मैत्रीण केली, तिला हा फ्लॅट दिला तर काय,
राईट. असं पुरुषाला पैसा हा फॅक्टर असू शकतो आणि दुसरं थोडस पॉझिटिव्हनेस म्हणा तो पण असू शकतो की अरे असं कसं हे काय म्हणजे अजून ते पचायला जड जातं ना की या वयात कसं काय त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल देखील भाग आहे की मुलाचा एखादा मित्र म्हणतो अरे तुझी आई दिसली होती या कोणाबरोबर तरी, किंवा बरोबर मुलीची मैत्रीण म्हणू शकते की तुझे बाबा कोणाबरोबर दिसते. ऍक्च्युली तो थोडस ते स्पष्ट करायचं. थोडस ते ऑर्थोडॉक्स म्हणजे समाजाची भीती असतेच ना. आपला समाज जरी आता पुढारलाय तरी अजून सुद्धा तो कुठेतरी मागासलेलाच आहे. हो, म्हणजे आता जे मुलगा माझा पुण्यात आहे त्याला प्रॉब्लेम येणार की दिसले होती आज मला आई कोणाबरोबर तरी, त्याचे आजूबाजूचे सोसायटीचे म्हणतात. जी मुलांची परदेशातच आहेत ते तर म्हणतात वा 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 फारच छान झालं, कारण त्यांना काही तोंड द्यायचंच नसतं. त्यांना काय आई काहीही करो, त्यांना कोणी विचारणार नसतं तिथे अमेरिकेत म्हणा किंवा कुठल्याही देशात. पण जी मुलांबरोबर राहतो आपण त्या मुलांना काही वेळेला तोंड द्यावं लागतं समाजाला, आणि त्यामुळे त्यांना ते अवघड जातं की आज मला आई कोणाच्या तरी स्कूटरवर दिसल्या की त्याला उत्तर द्यायला काही नसतं की हा तर तिचा नवरा पण नाहीये आणि लग्नही आईने केलं नाही, मग आई बरोबर कोण होतं. अशा वेळेला कोंडी होऊ शकते मनाची आपल्या मुलांच्या. तो विचार आपल्याला करायला लागतो आपल्या मुलांच्या मनाचा. अजूनही खूप जास्त असे म्हणजे असं मला शब्द नाही सापडते पण थोडेसे आपले विचार अर्धवट होतात. म्हणजे की आपली आईचा आनंद महत्वाचा आहे की कोणीतरी काहीतरी बोलतंय ते महत्वाचं आहे. म्हणजे आज काहीतरी समाजात काहीतरी तुम्हाला काहीतरी बोललं जातंय की आई माझ्या कोणाबरोबर होती हे जास्त महत्वाचं का माझी आई आनंदी आहे. इजंट इट इनफ? म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता या वयात काय म्हणजे कुठे जाणार आहे आणि काय करणार आहे असं ना. म्हणजे पण ते धाडशी अनेक मुलांना नसतं. ते म्हणतात आम्हाला ही अशा अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही टाकू नका. म्हणजे मग मला असं वाटतं आनंद यात्री थ्रू ना ऍक्च्युली तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे मुलांचं म्हणजे आमच्या पिढीचं थोडंसं ब्रेन वॉशिंग करणं किंवा आम्हाला थोडंसं विवेक बुद्धी जागृत करणं आमची फार जास्त गरजेची आहे. कारण का आम्ही ऑर्थोडॉक्स झालो तर मग तुम्ही या वयात सुद्धा आनंदी नाही होऊ शकलात तर काय उपयोग आहे ना. म्हणजे फक्त आमच्यामुळे म्हणजे आम्ही तू जे म्हणतीस ते बरोबर आहे, पण ते म्हणतात तुला आनंद शोधायचा आहे ना, मग जा ना मूवीज बघ, ही फिर, मैत्रिणी अंदरवर फिर, तुला मित्रच कशाला हवा. म्हणजे मैत्रिणींबरोबर ही ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण जिथे दुसरं सेक्स बरोबर मैत्री होते तेव्हा मुलं म्हणतात की हे कशाला पाहिजे, आता या वयात कशासाठी पाहिजे, का नाही पाहिजे असा प्रश्न विचारायला पाहिजे. हा, कारण की आता काय गरज आहे, म्हणजे ऑपोजिट सेक्स कशाला, तू 4 मैत्रिणी गोळा कर आणि जा पिक्चर बघ, हिंड सिनेमा बघ किंवा नाटकाला जा, गाणं शिक, डान्स कर, नाटक कर, स्वतः वाटेल ते कर. तुला मैत्री कशाला हवी या वयात की ज्याच्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होईल. म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यात हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की ऑपोजिट सेक्स इज जस्ट नॉट फॉर सेक्स. ऑपोजिट सेक्स हॅज सो मेनी ऍस्पेक्ट्स. इट इज लाईक तुमचे विचार एकमेकांशी शेअर करणे, एका स्त्रीचे विचार वेगळे, एका पुरुषाचे विचार वेगळे. ते विचार जेव्हा शेअर होतात त्याच्यातनं जो आनंद मिळतो तो पण वेगळाच आहे ना. नॉट नेसेसरी इट इज जस्ट फिजिकल रिलेशन, इट इज अ इमोशनल रिलेशन बिटवीन अ मॅन अँड वुमन विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एकंदरीतच जगाकडे बघण्याचा पुरुषाचा दृष्टिकोन आणि स्त्रीचा दृष्टिकोनाचा फरक असतो आणि ते दोघे कॉम्प्लिमेंटरी आहेत. करेक्ट. जर तुमच्या आयुष्यात अशी स्त्रीच नसेल तर तुम्ही तुमचं ते अर्ध अंग गेल्यासारखं असतं. एक्झॅक्टली. आपण त्याला अर्धांगी म्हणतो, त्याचं कारणच ते अर्धांगी फिजिकली नव्हे तर मानसिक मनाने देखील. त्यामुळे दोन्ही वेगळ्या डगरीवर उभे आणि आयुष्य जर परिपूर्ण व्हायचं असेल तर दोघांनी एकमेकांशी सतत बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे. ठीक आहे, आता आपला जोडीदार नाही, मग तसं इतर कोणी आपल्याला भावनिकदृष्ट्या जवळ आहे काय हे पाहिलं जर कोणी, त्याच्यामुळे काही चूक नाहीये. एक्झॅक्टली. आणि प्रेम हे फक्त शरीराचंच नसतं ना, मनाचं पण असतं. म्हणजे रोमॅन्स जो म्हणतो तो त्याला गरज नाहीये फक्त शरीराची. रोमॅन्स इज इन द हेड. म्हणजे अँड इट कॅन हॅपन ॲट एनी एज. म्हणजे इट कॅन 90s पण करू शकतो आणि कधीही करू शकतो. पण हे एज्युकेशन आता सगळ्यांनाच म्हणजे फॉर एव्हरीबडी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील. सो दॅट थोडंसं त्याच्यात
काय म्हणतात आपण, जाणीवपूर्वक जगणं जे मी म्हणते ना, हे खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे अदरवाईज आपण खूप सेल्फ सेंटर्ड होतो. आणि एम्पथी, म्हणजे आता मी आर्किटेक्ट आहे तर मी मुलांना सारखा तो शब्द एम्पथी खूप शिकवत असते. एम्पथी म्हणजे सिंपथी नाही, दया माया नाहीये. एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या शूज मध्ये जाऊन अनुभूती. त्याला जाणीव, त्याला काय वाटतंय, त्याला कसं फील होतंय, अनुभूती, हे जास्त गरजेचं आहे. आणि हे फार वाढवणं गरजेचं आहे आता समाजात. हो, बरोबर आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे. की आणि मला असं खूप की मला असं अनेक दिवस वाटतं, तुला कसं वाटतंय हे जाणीव घेणं. अनेक दिवस नाही मनात की आनंदातल्या सभासद तरुण लोकांसाठी आपण आता एखादा वर्कशॉप करावं, करायलाच समजून पाहिजे. सांगावं की अरे Actually. तुझी आई किंवा तुझे वडील एकटे आहे, तर तू त्यांच्याकडे कसं आणि तूही होणारच कधीतरी. हो. तुझा उलटा प्रवास नाही चाललाय, तुझाही त्याच दिशेने चाललाय. तर असं खरं एखादा वर्कशॉप आहे, पण त्याला तेवढा किती प्रतिसाद मिळेल माहिती नाही मला. नाही, नक्की आणि मिळेल. मी तुम्हाला मदत करेन, आम्ही तुम्हाला नक्की मदत हो. करू. खूपच खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे हा ऍस्पेक्ट अंडरस्टँड. हा जेवढा त्या मुलांना कळेल ना, तेवढी मुलं देखील आपल्या आई वडिलांना समजून घेण्यात यशस्वी होती. त्यांचं वडील किंवा आई गेल्यानंतर तिच्याकडे आपण कसं बघावं, त्याच्याकडे कसं बघावं, त्याच्या अर्थात जास्त शास्त्रीयदृष्ट्या या सगळ्याचा विचार होणं आवश्यक आहे की अशा वडील गेल्यानंतर आईशी तुम्ही कसे व्यवहार करावा, आई गेल्यानंतर वडिलांशी कसे वागतात. तर या दृष्टिकोनातून जर मुलं बोलत राहिली, म्हणजे या बाबतीत जर मुलं बोलत राहिली आई वडिलांची, शक्यता की त्यांना कोणाची गरज पण भासणार नाही. बरोबर. कारण ठीक आहे, माझा मुलगा माझी सगळं खूप बोलतोय, व्हेरी शेवटी जोडीदाराचं जागा तो घेणार नाही, पण माझा मुलगा खूप बोलतोय, मुलगी माझी खूप बोलतेय, मग ठीक आहे, कशाला पाहिजे आपल्याला असंही. म्हणजे शेवटी उद्देश काय आहे आपला, एकटे पण कमी करणं. जोडीदार निवडणं हा उद्देश नाही, तर एकटे पण कमी करणं. आणि त्यांच्या संवादातनं पण त्यांना जाणीव होईल की नाही, माझ्या आईला गरज आहे बाबा कंपॅनियनची, किंवा आई वडिलांना गरज आहे. जेव्हा त्यांचं संभाषण वाढेल तेव्हा त्यांच्या संभाषणातनं पण त्यांना जाणीव होऊ शकेल की जोडीदाराची गरज आहे माझ्या आई वडिलांना आज. म्हणजे बरोबर. मला अजूनही कसं विचारायचं होतं की आता हे जे आनंद यात्रीचं आहे, की तुम्ही काय काय कार्यक्रम हे करतात, म्हणजे त्याच्यात काय काय प्रकारचे कार्यक्रम होतात, आणि तुम्ही महिन्यातनं किती वेळा भेटलं जातं किंवा आठवड्यातून भेटलं जातं का, किंवा तुमचा काही व्हॉट्सअपचा वगैरे आजकाल तो ग्रुप असतो, तसा काही ग्रुप आहे का? व्हॉट्सअपचे ग्रुप आमचे आहेतच, पण सर्व कार्यक्रम की ज्यामुळे माणसाचं एकटे पण कमी होईल हे आम्ही घेतो. पण म्हणजे ऑफलाईन, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली भेटतात? हो. ओके. साधारण महिन्यातून 2दा तरी कमीत कमी भेटी असतात. ओ, भारी. किंवा जास्त देखील. त्याच्यामुळे तर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक्स हे जर तुम्ही घेतले तर महिन्यातून जवळजवळ 8-9 वेळा लोक भेटायची संधी मिळते. कारण आठवड्याला 2 वॉक्स असतात. एक वॉक असतो आणि एक ट्रेक असतो दर आठवड्याला. आणि त्याशिवाय महिन्यातून 2 ते 3-4 असे कार्यक्रम असतात. ते जर 8 झालेले, हे 8 नाही तर 15-16 वेळा भेटायची संधी मिळू शकते. आणि किती जण आहेत आता तुमच्या आनंद? आता काहीतरी 260 मेंबर्स आहेत. आणि सगळे पुण्यामधलेच आहेत का? सगळे पुण्यामधले. आणि ऑनलाईन आहेत मेंबर्स. काही सबग्रुप्स आहेत का, त्या एकच आहे अख्खा तो ग्रुप? एकच सब ग्रुप आहे. आणि तो म्हणजे आनंद घन, की जो 70 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी. हो. आनंद घन म्हणजे काय? घन, जसं आनंद घन म्हणजे मेघ, की असा आनंदाने भरलेला मेघ आहे. इतके वर्ष जगल्यामुळे तो मेघ आता संपुष्ट झालेला आहे. काय तुम्ही कुठले कशाचे प्रोफेसर होतात? मला वाटतं मराठीचे वगैरे होतात की काय, एवढी भाषा समृद्ध आहे. तर त्याला मी आनंद घन नाव दिले. ही सगळी 70 वर्षावर ढग दिसतो की एकदम आनंदाने फुटणारे असा ढग दिसतो. हा, म्हणजे ही सगळी जी 70 वर्षावरची माणसं आहेत ती आता अनुभव समृद्ध झालेली आहेत, आणि ते आनंदाचं ते एक त्यांच्याकडे संचित आहे. तर ती जर एकमेकांना भेटत गेली तर ती आम्हाला भेटली पाहिजे. आणि पण बऱ्याच वेळा काय होतं की ही जी जास्त वयस्कर माणसं असतात त्यांनी, आणि मग आमचं 40 हे आमचं मिनिमम एक एज आहे, त्या कमीत कमी तुम्ही 40 वर्षाचा असावं लागतं. तर 40 नंतरची जे आहेत त्यांचं आणि त्यांचं सूत बऱ्याच वेळा जमत नाही. तर मग मी विचार केला की मग 70 वर्षाच्या लोकांना आपण एकत्र आणूया, म्हणून तो एक वेगळा ग्रुप आहे. पण तो सगळे आहेत आनंद यात्री. आमचे जे मुख्य कार्यक्रम जे होतात शनिवारी किंवा रविवारी, त्यावेळी सगळी मंडळी एकत्र येतात. पण त्यांचे एक आनंद घन हा जो आहे 70 वर्षाच्या वरच्या लोकांचा, तो महिन्यातून एकदा एकत्र येतो. तर मग त्यांना देखील त्याच्यामुळे खूप आनंद मिळतो. आणि तर असे आमच्याकडे व्याख्यान असतात, चर्चा असतात, सहली असतात, संगीताचे कार्यक्रम असतात.
एक कलानंद नावाचा ग्रुप आहे की ज्यांना कोणी कलेमध्ये रस असेल तर त्यांनी तिथे एकत्र यावं. किती आर्टिस्ट असतील. फार नाही पण आहेत म्हणजे अशा लोक येतात एवढे एकत्र. 260 मध्ये त्यात 10 तरी आर्टिस्ट असतील. ते एकत्र येतात. तर असे म्हणजे 17-18 असे प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पामध्ये कोणीही जॉईन व्हावं आणि आपलं एकटेपण कमी करावं. कारण एकटेपण हा आता भावी आयुष्यामधला खूप मोठा प्रश्न होणार आहे. ह्याच्यामध्ये जास्त स्त्रियाच दिसत आहेत. आज तो जास्त आनंदात जास्त स्त्रियाच आहेत. हा का? जवळजवळ माझे 70% स्त्रिया असतील हो. आणि 30% पुरुष, 60% स्त्रिया असतील. ते जेव्हा मी आणि जेव्हा स्थापन झाला तेव्हा वाटलं की पुरुषच येतील, स्त्रिया येतील का नाही. म्हणजे स्त्रिया एवढं धाडस करून आनंद यात्रेसारख्या संस्थेमध्ये जॉईन होतील का नाही, पण उलट झालं. हो, आणि भाषण तर असतातच, पण आनंद संवाद असतो आमचा की ज्याच्यामध्ये सर वेगळे वेगळे टॉपिक्स देतात, त्याच्यात ग्रुपनी सगळे बोलतात, मग नंतर काय काय प्रत्येक ग्रुप बोलला ते असतं. म्हणजे आनंद या जे 2 प्रोग्राम हॉलचे असतात ज्याच्यामध्ये बरेच लोक आहेत, सेवा सदन बाहेरचे लेक्चरर बोलवतो आम्ही, मोठे मोठे कलाकार येऊन गेलेत आपल्याकडे, कित्येक कलाकार येऊन गेलेत. हा, ते नावं सांगतील. बहुतेक पुण्यामधले आहेत ना, पुण्यामधले बहुतेक सगळ्या मोठी माणसं आमच्याकडे येऊन गेलेली आहेत. ओके. त्याच्यामध्ये जयंत नारळीकर आहेत, विक्रम गोखले आहे, दिलीप प्रभावळकर आहे, काय बोलतायत. नंतर गिरीश ओक आहेत, अमोल पालेकर आता नुकतेच येऊन गेले. चांगलंच जोरात आहे. हो. भारी. आणि मी सगळ्यांना बोलवायचो पण आणि ते सगळेजण आनंदाने येत पण असत. किती मस्त. तर असे व्याख्यान आमची असतात, संवाद असतात, संगीताचे कार्यक्रम असतात, सहली असतात, सण साजरे केले जातात. हो, विशेष एक आनंद धाम म्हणून आमचा एक ग्रुप आहे. म्हणजे आनंद धाम हा पण छान नाव आहे. म्हणजे जे लोक अगदी एकटे राहतात तर ते मला म्हणायचे की अहो आम्हाला घर खायला उठतं, कोणीच नाही घरामध्ये. आता अनेक आनंद यात्री ते आपल्या मुला मुलींबरोबर राहत आहेत. पण काही आनंद ते जसा मी आता ही मुलाबरोबर राहते, मुलगा असून, पण आता मी एकटा राहतोय. तर असे माझ्यासारखे अनेक आनंद यात्री आहेत की जे ज्यांच्या घरी कोणीच नाही, ते मला नेहमी म्हणायचं की आमचं हे घर मला खायला उठतं. तर मला असं वाटायचं की यांना यांचं घर हे आनंदाने फुललं पाहिजे, म्हणून मी आनंद धाम असं नाव दिलं. आणि त्यांचा एक मुख्य उद्देश असा की एकमेकांचं आजारपणात तर एकमेकांकडे त्यांनी पाहावं हा उद्देश आहे. पण त्याबरोबर सणाच्या दिवशी म्हणजे दिवाळी बाहेर साजरी असत, पण हा तो भक्काचपणे घरात एकटा बसला असतो. विशेषतः त्यांची मुलं परदेशामध्ये आहेत, तर त्यांना तरी ते त्या सणाच्या दिवशी जगणं खूप अवघड जातं. तर मग आम्ही त्यांना मुद्दाहून बाहेर नेतो जेवायला एकत्र. तर मग ते एकत्र येतात सगळे. एकत्र येतात, गणपतीला एकत्र येतात. जे 5-6 सण आहेत महत्वाचे, पाडवा, बरोबर, दिवाळी, दसरा या सणा दिवशी लोक एकत्र येतात आणि कुठेतरी एकत्र जमतात. त्याच्याने त्यांना खूप आनंद मिळतो. आता जसं गुढीपाडवा येतोय तर आमची एक मैत्रीण तिच्या घरी गुढी उभारणार आहे, मग सगळे मिळून तिथे गुढीची पूजा करणार आहेत. मग ती जेवण आयदर बाहेरनं ऑर्डर करेल किंवा ती बनवेल. मग तेव्हा जवळजवळ एक 27-28 लोक जमतात की जे अगदी एकटे आहेत. मग सगळे मिळून गोडाचं जेवण जेवतात, मस्त येतात 12ला, ते संध्याकाळी चहा घेऊनच मग घरी जातात. त्यामुळे त्यांचा तो दिवस, तो सण त्यांचा खूप चांगला साजरा केला जातो. गणपतीच्या दिवसात गणपतीची आरती करतात, मग सगळं करून डेकोरेशनला आणि सगळ्या बायकाही मदत करतात, आमचे पुरुषही सगळे मदत करतात. सगळं टेबल लावणं, कितीतरी गोष्टी असतात. आणि तुमचं घरामध्ये एक कुटुंब तयार झालं असं ती म्हणली. अगदी घरामध्ये श्रीखंड पुरीचं जेवण आहे, पण तुम्ही एकटं जेवण तुम्हाला कसं वाटेल? खरंय. कालच मी एक व्हिडिओ पाहतो, त्यांनी मला त्या व्हिडिओ ज्याचा मुलाखत होत होती, त्यांनी असा एक तो त्याचा वेगळा अर्थ लावला, तो मला खूप आवडला. की आपण म्हणतो सावकाश जेवा, तर मला असं वाटतं सावकाश का, भरपूर जेवा असं म्हणा ना, पण सावकाश म्हणजे अवकाश, अवकाश. आजूबाजूला कोण आहेत त्यांच्याबरोबर जो जेवणाचा आनंद असतो तो वेगळाच असतो ना. बरोबर. श्रीखंडपुरी तुमच्या बरोबर जे लोक बसलेले आहेत, तुमची सून आहे, तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे, जावई आहे, ज्यांच्याबरोबर तुम्ही ते जेवता त्याचा एक अर्थ वेगळाच असतो. आणि त्या अर्थाने तो अवकाश सगळ्यांना घेऊन तुम्ही जो जेवणाचा जो आनंद असतो ना, तो आनंद यात्रेत मिळतो. कारण त्या आनंदाला आमचे हे सभासद सगळे एकटे सभासद पारखे झालेले असतात.
खरं तो आनंद त्यांना सणाच्या दिवशी मिळावा ही आमची इच्छा आहे आणि तो त्यांना मिळतो मिळतो ना. आणि खूप आनंदात ते येतात जेवतात. आणि मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात की तुम्ही प्रत्येक मिटिंगला कशाला चहा ठेवतात. मी म्हणतो नाही, चहा मी ठेवणारच. चहा आणि स्नॅक, नुसता चहा पण नाही. चहाशिवाय काय होऊ तर शकत नाही. चहा आणि स्नॅक याच्यामध्ये तुमची जवळ जास्त साथ जास्त. असते. तुम्ही गप्पा मारता त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक मिटिंग 2008 पासून एकही मिटिंग अशी झाली नाही की नुसतेच लोक एकत्र आले. तर प्रत्येक मिटिंगला आम्ही चहा ठेवतो. साधाच असतो, काय फार काही हाय की नसतो. त्यामुळे नक्की, आणि त्यामुळे अनेकांचं विशेषतः स्त्रियांमध्ये मैत्री जास्त लवकर होते. पुरुषांना व्हायला तेवढा वेळ लागतो. पण तरी ते जाणवलंय तुम्हाला? हो, पुरुष जास्त औपचारिक असतात ना, आणि पुरुष एकमेकांना एकदम अरेतुरेवर पण येत नाही, अहो म्हणतात. परंतु बायका एकदम मोकळं व्हायला वेळ लागतात पुरुषांना. आणि त्यांच्या मैत्रिणींचा खूप असे आमच्या इथे ग्रुप झालेले आणि खूप ते आनंद असतात. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय ना, त्याच्यापेक्षा आयुष्यात काही वेगळं नाही. आणि त्यामुळे मला स्वतः मला खात्री की त्यामुळे माझ्या प्रकृतीवर देखील चांगला परिणाम होत असला पाहिजे. दिसतच ते छान एकदम असं. यू आर व्हायब्रेटिंग विथ हॅपीनेस बोथ ऑफ यू. अजून एक असं विचारायचं होतं की तुम्ही या संस्थेमार्फत असं काही फिलॅन्थ्रॉफी किंवा काही चांगले उपक्रम, असे काही एनजीओ सारखं असं काही होतं का? तसं नाही, आम्ही फक्त काय करतो की काही एनजीओ आहेत त्यांना आर्थिक मदत केली जाते. हो, मी ज्यांच्याशी परिचित आहे ती एक माहेर नावाची माहेर, हो मी ऐकलंय. पुण्यामध्ये माहेर नावाची संस्था आहे. तिला जवळजवळ आतापर्यंत 1 लाखापर्यंत मदत केली आहे. किंवा वंचित विकास म्हणून एक संस्था आहे, तिला मी मदत केलेली आहे. तर अशी एखादी आमच्या इथे एक बाई आहेत, त्या पण असंच सामाजिक काम करतात. त्यांना देखील आम्ही 30-40 हजाराची मदत दिली आहे. तर अशी मदत आम्ही केली आहे. परंतु हा शेवटी सेल्फ हेल्प ग्रुप आहे. बरोबर. तो स्वतःला मदत करण्यासाठी इट इज जस्ट पार्ट ऑफ हॅपीनेस. जर हॅपीनेस साठी काही आपण करत असू या गोष्टी तरच, म्हणजे इट इज नॉट मेंट फॉर दॅट. तर लोक स्वतःला मदत करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यामुळे त्यांच्याकडून मी ही फार अपेक्षा करत नाही की त्यांनी आउट ऑफ वे जाऊन दुसऱ्या कोणाला मदत करेल. पण केलं तर चांगलीच गोष्ट आहे. तसे उपक्रम झाले तर चांगलंच आहे. म्हणजे बरोबर. आणि या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल कोणाला, तर काही त्यांना फी वगैरे आहे? आमची वर्षाची 1300 रुपये फी आहे. अगदीच म्हणजे नसल्यासारखी आहे. अतिशय माफक आहे. म्हणजे का घेतात? खरं नाहीच घेतल्यासारखी आहे. तू 1300 म्हणजे काहीच. तर लोक मला म्हणतात तुम्ही का नाही जास्त घेत? हो, ऍक्च्युली मला जरूरच नाही. पहिले जे वर्ष 2008 साली, तर 2008 साली फी फक्त 50 रुपये होती. ती वर्षाची, वर्षाला 50 रुपये घेत होतो. हो, म्हणजे ती काय लागणार काय? काहीच नाहीये. त्यामुळे त्या 50 रुपये तुमचे जे सगळे जे संस्थापक आहेत, मॅनेजमेंटची लोक आहेत, ते कधी म्हणतात का की वाढवा वगैरे? का नाही, वाढवा कधीच कोणी त्यांनाही जास्त द्यावं लागेल. तर माझी अशी इच्छा की एकल जे लोक आहेत ते समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, आर्थिक स्तरांमध्ये, आणि सगळ्यांना याचा फायदा मिळाला पाहिजे. नाही तर मी समजा उद्या अगदी फॅन्सी एखादा दर महिन्याला 5000 असं केलं चालेल. एखादा तो ग्रुप खूप मार्केटिंग करून त्याचं लव्ह मॅरेज जेवण आणि हे ते मला नको आहे. मला अगदी साध्याच्या साध्या माणसात देखील इथे येणं जमलं पाहिजे. कारण मला समाजामधलं एकटेपण कमी करायचं आहे. मला काही लोकांचं नाही एकटेपण कमी करायचं आहे. एकंदर या समाजामध्ये एकटेपण जे येऊन आलेलं आहे ऑलरेडी, आणि आता तो वर्ल्ड वाईड प्रश्न झालेला, मेंटल पॅन्डेमिक सारखं. आता परदेशामध्ये त्यांनी 2 दिवस मिनिस्टर नेमला इंग्लंडमध्ये. ऍक्च्युली देर इज अ मेंटल पॅन्डेमिक असं प्रेडिक्ट करतायत की, आणि त्याच्यासाठी जे अमेरिकेचे जे सर्जन जनरल आहेत, आता एखादं नसतील ते ट्रम्पच्या काळामध्ये, पण ते 2दा सर्जन जनरल राहिलेले, विवेक मूर्ती. तर त्यांनी आता जीवितकार्यच त्यांचं घेतलेलं आहे की एकटेपण समाजात जेवढं कमी करता येईल तेवढं करायचं. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट टुगेदर असा एक राबवला, प्रोजेक्ट गॅदर. लोकांनी जसं एकत्र या आणि ते चांगल्या कुकला बोलवतात, लोक खाणंपिणं करतात, आणि त्याच्यामुळे देखील खूप लोक जवळ येतात. आणि आपण विशेषतः जेव्हा वाडा संस्कृती, त्या लोक एकत्र येणं सहज होत होतं. आज फ्लॅटमध्ये ते नाही होत.
आणि मला आठवतं मी जेव्हा वाड्यात राहत होतो आमचं दार कधीच बंद नसायचं आणि फ्लॅट उघडी नसतात आणि फ्लॅट मध्ये दार कधीच उघडं नसतं ऍक्च्युली असं. आणि आणि 6 वर्ष राहते आणि आजूबाजूच्यांना माहिती पण नसतं मी आहे का नाही. हो ना. Literally काका खरंच म्हणजे. कारण ते तर त्यासाठी असं मुद्दाम प्रयत्न करायचा. आणि मी लहान होते तेव्हा आमचं मेन डोर कायम उघडं असायचं आणि बाबा माझ्या गेटवर असायचे आणि कोणी येता जाणार आहे म्हणजे कोणी ओळखीच्यांना हाय बाय करायचं आणि चहाला घेऊन यायचे घरी आणि आमच्याकडे सतत चहा बनत राहायचं म्हणजे कोणी बाबा कोणालाही घेऊन यायचं म्हणजे असे की ते. आणि मी सगळ्यांना माहिती होती पाटकांची मुलगी, मला ती लोक माहिती नसायची पण मी पाटकांची मुलगी म्हणून सगळे म्हणजे काय तो मेडिकल वाला असो तो किराणा माल वाला असो सगळे मला पाटकांची मुलगी म्हणून ओळखायचे कारण का बाबा सगळ्यांशी बोलायचे आणि कोणालाही घरी घेऊन यायचे. आणि आता आता हे पूर्वी खूप होत होतं, खूप आता होतं. दुर्दैवाने होत नाहीये. नाही होत. आता आपण त्या संस्कृतीला तर रोखू शकत नाही, तर मुद्दाम प्रयत्न केले पाहिजे. या सोसायटीमध्ये मुद्दामून 2 महिन्यांनी एकदा तरी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. चहा पार्ली बिस्किटावर काय असेल आपण लोकांनी एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे. आज ते होत नाहीये, तर ते होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आणि आता तर गेल्या 10 वर्षांमध्ये सगळे व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया खूप झालेले आहेत, तर त्याचा उपयोग करूनच लोकांना एकत्र आणता येईल का असा विचार आपण आउट ऑफ बॉक्स करून केला पाहिजे की हे तर असणारच आहे, व्हॉट्सअप हे असणार आहे. तर माझ्या डोक्यात खरं एक आयडिया आहे, हे कोणी अंमलात आणली तर चांगलं होईल की मोबाईललेस डिनर. म्हणजे डिनरला यायचं मी या कुटुंबाने आणि चौघांनी बसायचं, 2 मुलं आई वडील त्यांचे असतील, त्या मुलांचे आई वडील आजी आजोबा असतील अजून असेल, असे 6 लोकांनी एकत्र बसायचं आणि तो मोबाईल बाजूला ठेवायचा आणि एकमेकांच्या मोबाईल हे सरेंडर करायचा हॉटेलमध्ये जाताना किंवा तो घ्यायचा नाही. असे ग्रुप्स करून त्यांनी त्यांच्याशीच बोलत दुसऱ्या कुटुंबाशी बोलायचं नाही. मी कॉलेजमध्ये शिकवते आर्किटेक्चरच्या, तर आम्ही काय करतो मुली आत शिरायच्या आधी सगळ्यांचे मोबाईल आम्ही एक मोठं पेटी केली आहे त्या पेटीत जाऊन ठेवायचं आणि ती पेटी लॉक करायची आणि त्यांना डायरेक्ट 4 वाजता मोबाईल देतो. आम्ही अजिबात दिवसभर त्या मुलींना मोबाईल देत नाही, त्या तरुण पिढीला. त्या अक्षरशः म्हणजे मी त्यांना म्हणते की तुम्हाला ना ते म्हणजे एक मासा पाण्याविना मासा कसा तडफडेल ना तसे तुम्ही तडफडतात त्या मोबाईलसाठी म्हटलं. पण त्यांच्यामुळे त्यांच्यात इतकं गप्पा होतात ना त्या मुलींमध्ये, त्या एकमेकींशी इतक्या बोलतात, एकमेकींमध्ये एवढं त्यांचं ते टुगेदरनेस एवढा वाढलाय ना तो मोबाईल काढून घेतल्यापासून त्यांचं. याची खूप आवश्यकता आहे. तर असं खरं कोणीतरी हा प्रकल्प राबवायला पाहिजे की मोबाईललेस डिनर केव्हा तरी महिन्यातून एकदा असं कुटुंबाने एकत्र यायचं, पण एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाशी नाही, तुमच्या कुटुंबाशी लोकांशीच बोलायचं. मुलाला विचारायचं काय आजचा दिवस कसा गेला काय, हे खूप कमी व्हायला लागलं आणि विशेषतः वर्क फ्रॉम होम मुळे अजून कमी व्हायला लागलं. पूर्वी 11 ते 6 असं ऑफिस होतं, आता केव्हाही कॉल्स येतात, परत इंटरनॅशनल कॉल्स केव्हा येऊ शकतात. ते जे होत आहे ना ते त्याच्यासाठी उपाय ते होणार आहे का त्याला उपाय नाही, पण ते त्याच्यासाठी आपण हे उपाय शोधले पाहिजे असं आपण. आणि मग जर ते मोबाईललेस डिनरची जर लोकांना सवय झाली, लोकांना वाटेल की अरे चांगला उपयोग करायला आपण जात जाऊ, तर मग त्या ठिकाणी फूड इज लेस इम्पॉर्टंट, पीपल आर मोर इम्पॉर्टंट. आज काय होतंय की प्रेमाने भूक पोट भरतं. आज आधी एक तास कोणत्या हॉटेलमध्ये जायचं याची चर्चा असते आणि 1 तास काय खायचं याची चर्चा असते. प्रत्यक्ष खाणं आणि बोलणं जवळजवळ शून्य. त्यामुळे त्याचं प्रमाण पाहिलं तर ते खूपच कमी असतं. तर लोकांनी एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे, एकत्र खाल्लं पाहिजे, एकमेकांना ऍप्रिशिएट केलं पाहिजे. आता खाणं देखील घरातली आई किती वेळा करते, आता तुम्ही बाहेरून आणता मग त्या बाईचं ऍप्रिशिएशन पण होत नाही की तू किती छान केलंय, असं होतच नाही. खरंच होत नाही. तर ते मी केलं नाही, आमच्या घरातल्या बाईने केलेलं आहे. आणि ते खरं आहे की घरातल्या आईने केलेलं ते जे भावना उतरतात ना त्या वेगळ्याच असतात म्हणजे जेवणात. म्हणजे ते आणि ते होतच नाही आजकाल, म्हणजे इतकं बाहेरचं झोमॅटो आणि स्विगीवरती इतकं खाल्लं जातं. त्यामुळे एका बाजूला आर्थिक समृद्धी वाढली आहे, पण भावनिक समृद्धी कमी होते ना, तर ती वाढण्यासाठी किती सुंदर शब्द भावनिक समृद्धी, ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी व्हॉट्सअप असता कामा नये, मोबाईल असता कामा नये, सोशल मीडिया नको असं नाही. त्याच्याबद्दल आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि त्याचे देखील अनेक फायदे आहेत, पण ते असताना देखील तुम्ही कसे आनंदी. म्हणजे वी शुड यूज इट फॉर अवर बेनिफिट, नॉट ॲज अ म्हणजे ते डबल एज सोड आहे असं म्हणतात ना. हे सगळं जे इंस्टाग्राम व्हॉट्सअप त्याला जर आपण योग्य प्रकारे वापरलं तर ते खूप जास्त प्रगती करू शकतं, अदरवाईज ते आपल्यालाच नाही तर नुकसान करत. आणि त्याला प्रत्यक्ष माणसं भेटण्याला तर पर्याय शोधू लागले वैज्ञानिक. तर ते सुद्धा खूप म्हणजे जसं ChatGPT आहे,
तर ते जर तुम्ही एआय आलं तर संपलंच. म्हणजे आनंद पण आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये तो तुमच्या मित्राप्रमाणे बोलतो. पुढे सकाळी त्याला दाखवलं की बघ, मी म्हटलं की धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तुम्हाला हे माझं काम होतं, आम्ही काही तुम्हाला माहिती द्यायचं. अलेक्सा तशीच आहे ती. मी घरी आणली अलेक्सा, तर मी बऱ्याच वेळा तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न केला, मजा आलं. पण एका पॉइंट नंतर असं झालं की कृत्रिम आहे, तेच 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 जाणवतं म्हणजे. हो, पण जर समजा नवीन पिढीला त्याची सवय झाली की कशाला पण नाही होणार काका, ते इक्यू शेवटी आपला जो मनुष्याचा इमोशनल क्वेश्चन तो मशीन नाही मॅच करू शकणार. पण असं आपल्याला असं वाटतंय, पण ते नाही, त्यामुळे काही सारखी प्रश्न देखील निर्माण होते की तो त्याच्यावर सारखं बघत बसतो किंवा ते अलिसाशीच बोलत बसतो. आणि तो आपल्याबद्दल सगळं चांगलंच बोलत असतो ना, ऍक्च्युली आणि बाकी मित्रांबरोबर आपले दोष पण सांगितले जातात. पण या चॅट जीपीटीवर आपल्याला सगळं चांगलं होतं, त्यामुळे आपल्याला ते जास्ती जवळचं हळूहळू वाटायला लागतं. तो धोका आहे. धोका आहे तो. तुला एक प्रश्न? हा, मला एक प्रश्न विचारायचा होता की असं काही आहे का तुम्हाला जाणवलेलं तुमच्या या उपक्रमातून की जास्त करून पुरुषच कमी आहेत आणि स्त्रियांनाच ह्या गोष्टींची जास्त गरज वाटते आहे, असं काही तुम्ही ऑब्झर्व केलंय का, तुम्हाला जाणवलंय का त्याच्या मागचं असं काही रिझन असेल का? ऍक्च्युली खरं पुरुषांना जास्त गरज आहे, पण पुरुष आमच्याकडे कमी आहेत त्या मानाने. कारण पुरुष एकमेकांशी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकमेकांचे मित्र पड्डिश होत नाहीत. बायका लगेच अगत उगवर येतात, पण पुरुष अरे तुरेवर येत नाही. त्यांना जरा वेळ लागतो. प्रत्येकाचा इगो असतो, पुरुषांना इगो जास्त असतो, बायकांना कमी असतो, असं मला तरी अनुभव आहे. तर पुरुष त्यामाने जवळचे मित्र फारसे होऊ शकत नाही, पण आमच्याकडे खूप असे झालेले आहेत. वर्षानुवर्षाचे लोक एकत्र चांगले झालेले आहेत, मला त्यांची चांगली मैत्री झालेली आहे. बायकांचे तर स्त्री सभाचं खूप छान ग्रुप झालेले आहेत. आणि जोडीदार यानंतर पुरुष खरं जास्त मिझरेबल होतो, कारण कारण त्याला नाही जमेल राहायची शिकाय. काही पुरुष त्याला अपवाद असतीलच अर्थात, पण त्यांना स्वयंपाक येत नाही. करेक्ट. एकंदर पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मागण्याची सवय असते. अगं मला पाणी आणून दे, स्वतः जाऊन घेण्यापेक्षा. तर ही जी पुरुष प्रधान संस्कृतीमुळे तो अगदी हातबल होतो. त्याचबरोबर एकंदर सेक्शुअल अवर्स देखील पुरुषांनी जास्त असते आणि तेवढी बायकांमध्ये कमी असते. असे हे विज्ञानाने पण सिद्ध केलंय. त्यामुळे जेवढे पुरुष बायकांकडे आकृष्ट होतात तेवढ्या बायका पुरुषांकडे आकृष्ट होत नाही, पण त्या एकमेकांकडे होतात आणि त्यांचे खूप छान मैत्री होते, बोलतात. आणि पुरुष मग खूप मिझरेबल होतो आणि त्याला जो कंपेन पाहिजे असतो, पण माझ्याकडे असे अनेक येतात की त्यांना पाहिजे पण मिळत नाही. आणि परत त्यांनाही मी खूप समजावून सांगतो की अरे तुझी जर बायको आज असती तर ती अशी दिसली असती तुझ्या वयाची, पण त्याच्यासमोर चेहरा असतो तिचा 10 वर्षापूर्वीचा की गेलेली असते. आता तशी बायको तुला मिळणार नाही. पण पुरुषाला निसर्गाने तसं केलेलंच आहे ना. बरोबर. तो स्त्रीमध्ये मुख्यतः सौंदर्य पाहतो, पण त्यांनी भावनिक सौंदर्य पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. तो जेवढं भावनिक सौंदर्य पाहिजे तेवढं त्याला खूपच सुंदर बोललात का. हो, तेवढं त्याला त्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटत. ती स्त्री दिसायला सुंदर नसेल, पण ती भावनिक दृष्ट्या सुंदर असेल तर त्या स्त्रीबद्दल देखील त्याच्या मनात छान भावना निर्माण होते. तर त्याच्यासाठी हे खूप पुरुषांचं देखील खूप असं त्यांना समुपदेशन करणं आवश्यक वाटतं. आणि काय असतं की पुरुषांना वाटतं की जे माझ्या बायकोत मला मिळालं नाही ते आता मला मैत्रीत मिळावं. म्हणजे माझी बायको कधीच ट्रेकिंग केलं नाही, ती कधीच स्लिम नव्हती, झाडी होती, काळी होती आणि कधी माझ्याबरोबर वॉकला आली नाही, पण आता मला मैत्रीण मात्र सुंदर, माझ्याबरोबर वॉकिंग ट्रेकिंगला येणारी. पण तुझी बायको ही आता 65व्या वर्षी अशीच दिसते असती जशी समोरची बाई दिसतीये, पण त्याला त्यातले सगळे दोष दिसायला लागतात सौंदर्याच्या बाबतीतले. तुमच्यात कधी तुमच्या आनंद यात्रेच्या ग्रुपमध्ये कधी अशा प्रकारच्या बौद्धिक चर्चा किंवा अशा प्रकारच्या चर्चा होतात? खूप होतात. आनंद संवाद. आनंद संवाद मध्ये
असे विषय घेतलेच आहेत ना. घेतलंय? वयस्कर लोकांना मैत्रीण असावी का, मित्र असावा का, असे आम्ही घेतलेले आहेत बरोबर. बऱ्याच वेळेला. देवाच्या बाबतीत घेतलेत आपण, हो. परमेश्वराला किती तुम्ही मानता, श्रद्धा असावी हा, नसावी. खूप असं निळा विषय की ते तुमच्या आयुष्यात दररोज भिडतायत असे विषय मी घेतो. बरोबर. फार असे त्याला खूप माहितीची आवश्यकता असेल ते विषय घेत नाही. Correct. मग तेव्हा लोक बॅकआउट होतात. बरोबर. म्हणजे जनरल नॉलेज पेक्षा थोडस जास्त त्याला आपण इमोशनल क्वेश्चन जो म्हणतो त्याच्याशी रिलेटेड. म्हणजे तुम्हाला दररोजच्या जीवनात भेटणारे ते प्रश्न पाहिजे. करेक्ट आता करेक्ट. गेल्या आनंद संवाद मध्ये मी हा विषय घेतला होता 8 मार्चच्या महिला दिनाच्या दिवशी की आपण मोलकणीसाठी काय करतो असा विषय वा. की तर सगळ्या त्यामुळे असे जे विषय असतात की ते त्याच्या प्रत्येकजण बोलू शकते. प्रत्येकाच्या घरात मोलकणी असते किंवा नसली तरी का नाही याच्यावर तो बोलू शकतो. तर असे मी विषय घेतो की ज्याच्यावर सगळ्यांना बोलता येईल आणि लोक खूप आणि ते छोटे छोटे ग्रुप करतो. एक्झॅक्टली. मी आता तेच म्हणणार होते की एवढे लोक ओपन होतात. Correct. म्हणजे तो परिसंवाद होतो सगळ्यांनी ऐकायचं. मग ते आम्ही एखाद्या बाहेरच्या पाहुण्याला बोलवतो आम्ही ते करतो. बरोबर. तो बोलतो आणि बाकीचे लोक ऐकतात. पण इथे माझी अशी इच्छा असते की सगळ्यांनी बोलावं. मग त्याच्यावरती 8-9 लोक सभासदांचे एक ग्रुप, मग त्याच्यामध्ये जे कधी बाहेर बोलले नसतील, ओपन अप झाले नसतील, ती देखील माणसं ओपन अप होतात. प्रत्येकजण काहीतरी बोलतो आणि कॉन्ट्रीब्युट करतो. एक प्रश्न विचारायचा होता की आता वयस्कर लोक आहेत, जास्त करून सगळी वृद्ध लोक असतील, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर ह्यांना हेल्थ रिलेटेड किंवा ह्यांचं आयुष्य वाढावं. म्हणजे आता ऑब्व्हियसली मनाने तर तुम्ही आनंद देतातच आहे, पण शरीरासाठी त्यांना काही इथे काही उपक्रम होतात का की डाएट असेल, व्यायाम असेल, योगा असेल? एक प्रकल्प आहे आमचा आनंद आपतो. अरे वा. याच्यामध्ये मला नंतर सगळे लिहून हवे. आनंद घन कुठलं झालं? आनंद घन झालं, संवाद झाला, आनंद संवाद हे आमचे 17-18 प्रकल्प आहेत. तसा आनंद आपत ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये उद्देश असा आहे की तुमचे जरी जवळचे कोणी नसतील, नातेवाईक जरी नसतील, मुलं परदेशाला असतील, तरी हे तुमचे सगळे आप्त आहेत असं माना तुम्ही. आनंदाचे सभासद आणि आजारपणात तुम्ही त्यांची मदत घ्या. आणि तसं झालेलं आहे. पूर्वी ज्या लोक आजारी पडले, काही खूप अशा आजारपणातून गेले, तेव्हा लोक मदतीला आली. कोणी मला विचारतं की त्यांच्याकडे मी जाऊन बसू का, हॉस्पिटलमध्ये जाऊन बसू का, असे प्रसंग बऱ्याच वेळेला आलेले आहेत पूर्वी आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आपण तुम्ही असे एकत्र मिळून तुम्ही ट्रेकिंग करतात तर ते सांगितलं, पण असे काही योगा सेशन्स किंवा काही असे काही होतात का तुमचे एकत्र व्यायामाचे सेशन्स? एक आमच्या होत्या आनंदात्री कार्यकर्ते, त्या दर गुरुवारी किंवा असं बॉलिवूड म्युझिकवर डान्स. वा, सुंदर. तर तसं ती विशेषतः हे करोना काळ सुरू झाला, ती घरात लावायची आणि ते सगळ्यांनी त्यावेळेस जॉईन व्हायचं. आणि ती स्वतः चांगली एक डान्सर होती, म्हणजे त्या प्रकारची. आणि मग तो सगळे फॉलो कर, म्हणजे तो फॉर एक्सरसाइज. हा, एक्झॅक्टली. सकाळी ते किंवा एकमेकांना ऍटलीस्ट मोटिवेट करणं की बाबा चल आज सगळे मिळून करू व्यायाम, झुंबा. पण ते करोनानंतर परत बंद पडलं, लोक एकमेकांना भेटायला लागले, त्यामुळे ते परत बंद पडलं. पण तसं व्हायला पाहिजे. म्हणजे मला ऍक्च्युली मी योगा टीचर आहे, मला तुमच्याकडे जर चालत असेल तर एखादा योगा फ्री ऑफ कॉस्ट सेशन घ्यायला आवडेल, म्हणजे एक ऑफरिंग म्हणून. काही हरकत नाही. मी एखादं येस, नक्की मी एखादं माझे अजून एक पार्टनर आहे, मी आणि धनश्री म्हणून, आम्ही नक्की एखादं योगा सेशन घेऊ तुमचं, मला आवडेल. आमच्याकडे एक बाई योगा करत होती, त्यांनी ते ठरवलं होतं, पण ते पुढे तो प्रकल्प गेला नाही. कारण का आता तुमच्या एजला जेवढं जास्त योगा करू तेवढं जास्त प्राणशक्ती जी म्हणतो ती जास्त झाली की तब्येतीसाठी जास्त छान आहे. बरोबर. मला एक विचारायचंय तुम्हाला की जसं आपण म्हणतो की म्हातारपण किंवा वृद्ध माणसं ती जास्त स्पिरिच्युअल वगैरे ह्या इकडे वळतात बऱ्यापैकी, कारण की त्यांचं असते की आता सगळं झालं, आता आपण फक्त देव असं करू. असे तुमच्या ग्रुपमध्ये काही आहेत का, किंवा तुम्ही असे उपक्रम राबवता का, किंवा असे काही असं काही? तसे स्पिरिच्युअल आम्ही काही राबवत नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की माणसाने आयुष्याचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आनंद घ्यावा, की आपल्याला झालं आता आपण देवदेव करावं, अशी भावना ठेवू नये. जी आपल्याला इंद्रिय दिली त्या सगळ्या इंद्रियांचा आपण भरपूर आनंद घ्यावा, चांगलं पाहावं, चांगलं ऐकावं, चांगलं खावं. आणि आपण नुकतं ते खाद्यानंद ग्रुप सुरू केलं. कारण बऱ्याच वेळा ते एकटे लोक असतात तर चांगलं खाणं सुद्धा करता होत नाही.
आणि त्यांना माहिती पण नसतं काय सांगावं आज बाईला करायला. तर एक खाद्यानंद ग्रुप की मी या काय नाव ठिकाणी- आहे छान, खाद्यानंद. म्हणजे कसे काय हे तुम्हाला सुचतात हे करणं? हो. सुचतं. तर ना? तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही महिन्यातून एकदा जा, कुठेही जा. ज्या- फारच क्रिएटिव्ह आहेत काका. तर तुम्ही जात जा. त्याच्यामुळे तो कारण नाही तर मग एखादी बाई तिला किती मसाला डोसा खावासा वाटला तरी काही ती जाणार नाही ना, एकटी राहून खात बसली मसाला डोसा किंवा असं होत नाही. मी तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट देऊ का? खूप भारी. मला तुम्हाला भेटल्यावर खूप पु ल देशपांडेंची एकदम स्मरण झालं. तर खाण्याचा देखील आनंद घ्यावा. त्यामुळे आणि ते शेवटच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत घ्यावा. आणि स्पिरिच्युअल म्हणजे काय की शेवटी मी तर स्पिरिच्युअलिझमची व्याख्या अशी करतो की तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला आनंद होतोय ना, Perfect. बस तो एकच निकष आहे. जोपर्यंत तुम्हाला ते वाटतंय की अरे लोक हसतायत त्याच्यामुळे मला आनंद मिळतोय, तुम्ही स्पिरिच्युअलच आहात. त्याच्यासाठी कशाला कोणी द वर्ल्ड फुल ऑफ जॉय, लाफ्टर अँड लाईट. हा. ऍक्च्युली हो. तर तीच खरं. त्याच्यानेच अख्खं आयुष्य अर्ध वाढतं. आणि त्यांनी लोकांना मी सांगतो मी त्याचा आनंद घेतो. त्यामुळे मला असं मुळीच वाटत नाही की मी काय करतो त्याग करतो, मी खूप काम करतोय, आनंद ते काम करतो पण त्याच्यामुळे मला आनंद आहे. खूप ज्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळतो ते तुम्ही काम 24 तास देखील करू शकता. खरंय, खरं, अगदी खरं बोललात. आणि जे काम त्याच्यामुळे- दमायलाच गरज, फक्त ती बॉडीला जी रेस्ट लागते तेव्हा 3-4 तास झोपलं की परत आपण कामाला लागू शकतो. त्यामुळे मी हे अनुभवलंय खूप वेळा. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो एक निकष मनाशी ठेवावा की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. द पर्पज ऑफ लाईफ इज टू सी अदर्स हॅपी. वाव. तर ते जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमचं स्वतःचं आयुष्य आनंदी होईल. खूपच शिकायला, शिकायला. खूपच शिकायला. तुमच्यासाठी खरंच हे फारच महत्वाचं आहे कारण की हा दृष्टिकोन किंवा हे थॉट्स आम्ही कधी आमच्या सोबत असणारे जसे आई वडील असतील, जे वृद्ध असतील, आजी आजोबा असतील, त्यांच्या सोबत या गोष्टी नाही होत किंवा आम्हाला कळतच नाही की त्यांना पण असे काही. हा म्हणजे पण असं हे म्हणणे मग सोपं आहे पण इट इज इझियर सेड दॅन डन. ऍक्च्युली दुसऱ्याचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून स्वतःला त्याच्यात स्वतःचा आनंद मानणारे लोक खूप कमी असतात. तर ते व्हायला त्यांची संख्या वाढायला पाहिजे. मला हा प्रश्न खरंच विचारायचा वाटतं काका, तुमचे हे सगळे जे विचार हे कसे, म्हणजे तुमच्या आयुष्यात असं काही घडलंय का की कोणी गुरु आहे किंवा तुमचे आई वडील किंवा तुमचं शिक्षण किंवा तुमचं तुमचे मित्रमंडळी, हे तुमचे जे विचार एवढे प्रगल्भ झालेत ह्याच्या मागे काय कारण आहे? तुमचं वाचन मला आवडेल ऐकायला की कशामुळे झालेत. काकू ताई सांगतील. मला असं वाटतं की त्यांच्या लहानपण सदाशिव पेठेत गेल्यामुळे त्यांनी अनेक चांगल्या लोकांची लेक्चर्स लहानपणापासून बरीच ऐकली आहेत आणि त्याचाही मनावर परिणाम झालाय. आणि वाडिया कॉलेजमध्ये असताना जेव्हा ते प्रिन्सिपल होते किंवा व्हाईस प्रिन्सिपल होते, त्यांनी इतके प्रोजेक्ट्स राबवलेत मुलांसाठी. म्हणजे मला वाटतं एखाद्याला ती आवड असते किंवा त्याच्याबद्दल की मी आज काय करू, मग उद्या कुठला प्रोजेक्ट, मग परवा काय करू, ही जी सवय असते ही आनंद यात्रेत आपोआपच, जेव्हा आपली स्वतःची संस्था आहे, लोकांचा आनंद कसा वाढवायचा ते आपोआप विचार मनात यायला लागतात. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी खूप काही समाज कार्य वगैरे करणारी नव्हते. माझं आर्मी मध्ये आयुष्य गेल्यामुळे सगळं आयुष्याच हे वेगळं होतं. पण मग मला जाणवायला लागलं की जेव्हा आमचा कार्यक्रम असतो आनंद यात्रेमध्ये आणि सगळ्या म्हणतात मग करायचंय ना आपल्याला डान्स, आपण गायचंय ना, मी आहे आज फॅन्सी ड्रेस मध्ये, मी काय ग ड्रेस घालू, की मला वाटतं किती आनंदी आहेत या. आणि मग आपोआप एखाद्या चांगल्या मित्रामुळे आपल्यालाही आयुष्य बदलतं. तसं होतं की दुसऱ्यांचा आनंद बघण्याची आपल्यालाही ती इन्फेक्शन होऊन जात. नाही मी आणि सदाशिव ठेपे ज्या भागात राहत होतो तो सगळा बालेकिल्ला होता सदाशिव पेठेचा. टिळक रोड ते लक्ष्मी रोडला जोडणारा जो एक रस्ता आहे मोठा, एरुगेट रस्ता जो आहे, तर तिथे त्याच्या आजूबाजूला सगळ्या अशा संस्था होत्या. बरोबर. आणि त्या टिळक स्मारक मंदिर होतं, शिवाजी मंदिर होतं, ब्राह्मण कार्यालय, अहितांनी राजवाडे कार्यालय, गोखले हॉल, चित्रशाप, हे जे सगळे होते, या ज्या मोठमोठ्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये अनेक कार्यक्रम असायचे. आणि मग ते वयाच्या 14-15 वर्षापासून तिथे मी ऐकत असतो त्या सगळ्या लोकांना. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला अनेक बाजू असतात हे मला लक्षात आलं. वाव. त्यामुळे कधी मला जे
त्या प्रश्नाची एकच बाजू दिसते, करेक्ट. परंतु त्याला काहीतरी दुसरी बाजू असू शकते. वाव. त्यामुळे इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू कीप युअर सेल्फ, टू पुट युअर सेल्फ इन अदर. आदर्श शूज, एम्पॅथी मग अशी मी म्हणत. ते जेवढं तुम्ही कराल ना तेवढा तुमचा राग एक नव्हतो. तर मला कधी राग येत नाही. लोक म्हणतात तुम्हाला राग काय येत नाही. म्हटलं जेव्हा मला असं वाटतं की हा मनुष्य काहीतरी बरोबर वागत नाही, तर मी त्याचा रागवत नाही. काय कारण असेल तो असं वागतो, त्याला काहीतरी कारण असं काय. सो लेट मी पुट माय सेल्फ इन हिज शूज. मग वाटतं की त्या हर शूज. त्यामुळे त्याला आपल्याला त्या माणसाच्या आयुष्यात नेलं की आपल्याला मग आपला राग शांत होतो. ते आपण करत नाही बऱ्याच वेळेला. आपण आपल्या दृष्टिकोनातून बघत राहतो आणि त्याच्यावर आग पाखडत करत राहतो. तर तसं ते नसतं. कॉलेजने देखील कोणी माझ्या ऑफिसने आलं की मी त्याला सांगायचं की बैस तू आधी शांत. त्याच्यामुळे तसा निम्म आज सुद्धा आनंद तर ऐकून घेतो मी. आय एम अ व्हेरी गुड लिस्नर. तर लोकांचं ऐकून त्याच्यामुळे त्याचं निम्म तो शांत होतो. कॉलेजने किंवा ऑफिसने आल्यानंतर त्याचे काही प्रश्न असतात, एखादा तो रागवतो. मग मी विचार करतो मे बी त्याचं बायकोशी भांडण झालं असेल किंवा तिचं नवऱ्याशी भांडण झालं असेल. शांत त्याला काहीतरी पेन असल्याशिवाय तो असा वागणार नाही. तर तसा आपण विचार केला तर आपणही शांत होतो आणि तोही आपला जो रागवत असो त्याचं रागवणं देखील कमी होतं. तर हे खूप आयुष्यात महत्वाचं आहे की तुम्ही जेवढं कमी रागवाल तेवढं तुमचं आयुष्य आनंद. जो रागवतो त्याचं आयुष्य त्याला त्याचा त्रास होतो. खरंय. तो रागवत नाही त्याला त्रास होतो. तू माझ्यावर रागवलीस तुला त्याचा असं जास्त होईल त्रास. आणि मला त्याचा कमी त्रास होईल. खरंय, अगदी तर खरंय. हे पण ऑल दिस थिंग्स आर इझियर सेड दॅन डन. हे तर आहेच. तर पण ऍज यू कीप प्रॅक्टिसिंग इट इज पॉसिबल. हा मग तुम्हाला त्याला एक बौद्धिक बैठक दिली तर तुम्हाला कळायला पॉसिबल लागतं आहे, की नाही, खरंच पॉसिबल आहे. असं आपण वागायला नको. खरंय. तर त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि या विशेषतः आनंदकारी सभासद दृष्टिकोनातून मी त्या नेहमी सांगतो की सहवास महत्वाचा आहे. बरोबर. आता तुम्ही इतर काही पाहू नका, त्याचं शिक्षण पाहू नका, तो काय म्हणून रिटायर्ड झाला हे पाहू नका, त्याची बुद्धिमत्ता पाहू नका, त्याचा सहवास कसा आहे. मग तो अगदी साधा जरी असला, क्लार्क म्हणून रिटायर झाला किंवा पिऊन म्हणून रिटायर झाला असेल, माझ्याकडे मी कोणतेही बंधन ठेवत नाही की त्याला त्याचं शिक्षण पाहिजे, तो ग्रॅज्युएट पाहिजे. कोणीही आहे इथे सर्व एकटेपणाच्या धाग्याने गुंपलेली माणसं आहेत. तेवढाच एक धागा ठेवायचा आहे. तुम्ही पूर्वी कोण होतात हे महत्वाचं नाही. आज मी कोणत्या अनेक कार्यक्रम मी स्वतः फोटो काढतो. जेव्हा मी प्राचार्य होतो त्या माझ्या भोवतीचे अनेक जण फोटो काढत होते. पण आता ते सगळं विसरून जातो आपण. तेवढा तुम्ही पास्ट विसराल तुमचा, म्हणजे त्या अर्थाने की मी कोण होतो, मी मोठा कोणीतरी होतो. आणि जी मंडळी इंडस्ट्री म्हणून असतात त्यांना मी सांगतो हे कॉर्पोरेट कल्चर इथे नाही. लोक उशिरा तर समजून घ्या. त्याच्यामुळे मी रागवत नाही. परवा आईने सांगितलं की सकाळी सांगितलं की मी काय जेवायला येत नाही. तर ठीक आहे असू दे करत काय. तर माझ्यामुळे झालं ते. तर असं होतं म्हणजे. आणि ते आपण समजून घ्यायचं ना. त्याच्यामुळे आपल्याला जास्त चांगल्या गोष्टी मिळतात जात नाही. कशाला त्या अगदी काय 5 मिनिटं उशीर झाला काही जरूर असते. मीटिंग चालू होते ना. ती छान. खरंच काका खूप 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 जास्त शिकायला मिळालं तुमच्याकडनं. मला एक शेवटचा माझा प्रश्न विचारायचा आहे की आता हे आनंद यात्री पुण्यापुरतं तुम्ही आता ठेवलंय, पण आता तुम्ही बघाल की हे सगळीकडेच गरजेचं आहे. म्हणजे ऍटलिस्ट हळूहळू महाराष्ट्रात किंवा हळूहळू महाराष्ट्राच्या बाहेर ग्रामीण विभागात कितीतरी आहेत ना असं, म्हणजे की ज्यांना ह्याची खूप जास्त गरज आहे, की जे खूप दुःखी आहेत, खूप एकटे आहेत, खूप म्हणजे कितीतरी आता लोक या एकटेपणामुळे खूप आयुष्य पण त्यागतात. म्हणजे हे तुम्हालाही माहिती असेल. तर तुम्हाला आवडेल का किंवा तुमचे काही आहेत का अशा प्लॅन्स की हे पुण्याबाहेर पण आपल्याला आहे? ऍक्च्युअली मी 2008 मध्ये जेव्हा सुरू केली आनंद यात्रा तेव्हा 2009 का 10 मध्ये आम्ही मुंबईला एक ग्रुप सुरू केला होता. ओके. पण शेवटी काय असतं की प्रत्येक ग्रुपला एक चांगलं नेतृत्व लागतं. नेतृत्व पाहिजे. आणि ते जर त्या माणसात जमलं. बऱ्याच वेळा काय असतं की तो सेल्फ हेल्प ग्रुप आहे आणि जो तो ग्रुप चालवणार त्याला जो त्याची कंपॅनियनशिपची आवश्यकता असेल तर बऱ्याच वेळेला तो तेवढंच बघतो. आणि त्यामुळे ग्रुपला त्याच्या पलीकडे काही गोष्टी लागतात की त्याच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे ते ग्रुप नाही चालले मुंबईचा. मुंबईला रिस्पॉन्स खूप चांगला होता खरा. पण मग थोडस अजून तशी तुम्हाला लोक शोधता येतील ना की जे स्वतःच्या पलीकडे विचार करतायत. म्हणजे नाही आहेत, परंतु तरी देखील ते तसं नाही. ही आयडिया घेऊन कोणी काही सुरू केलं
तर माझं त्याला मी स्वागत आहे, मी त्याला मार्गदर्शन करेन. परंतु आता मी ते करीन असं वाटत नाही. परंतु आमच्या आता ऑनलाईन मेंबर झालेले आहेत. नाशिकमध्ये आहेत, सांगलीला आहेत, मुंबईला आहेत, ठाण्याला आहेत, असे निना ठिकाणी मेंबर झालेले आहेत ऑनलाईन, की ते व्हॉट्सअप ग्रुपचे ते मेंबर आहेत. आणि मग ज्यावेळेला त्यांना यायचं असतं तेव्हा येतात ते कार्यक्रमाला. पण नाही, मला आवडेल का तुम्ही जर असं अजून सगळीकडे सुरू केले तर खूप आहेत अजून, म्हणजे खूप सुरू तर व्हायला पाहिजेच आहे. जेवढे सुरू होतील तेवढे मुंबईमध्ये की जे शांतनू नायडू वगैरे माहिती असेल तुम्हाला टाटांचं, तर त्याने कसं केलं की गुड फेलो हा, की ते कसे असेच आपल्या ह्या वृद्ध ज्यांच्या सहवासामध्ये त्यांना एकांताची म्हणजे एकांतामध्ये सफर होत असतात, तर त्यांना ते आपल्यासारखे युथ ऍज अ कंपॅनियन दिले की तुम्ही त्यांच्याशी बोला, ते तुमची मदत जी पाहिजे मदत ती करतील. दिवस बनून जायचं. हा गुड फेलोचं उद्दिष्ट कसं आहे की तिथे यंग व्हॉलंटियर्स नातवंड बनून जातात. ओके, तिथे थोडी आयडिया वेगळी, तिथे नवरा बायको पण असतात, त्यांना ती ही मुलं नातवंड होऊन जातात. तर उद्देश तोच आहे की एकटे पण कमी व्हावं, हाच उद्देश आहे. आणि नाहीतर उद्देश थोडं वेगळं आहे की ज्या ठिकाणी आपण जोडदार नसलेले लोक एकत्र करेक्ट आहेत. करेक्ट. तर मला असं वाटतं की सर्वात आयुष्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जोडीदार नसणं. नाही, ज्याच्याशी तुम्ही सगळं बोलू शकता, अशा जोडीदार नसणं हे माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे दुःख आहे. खरं. तर असा जोडीदार असणे खूप महत्वाचं. त्यात अशी आनंद यात्रा ध्येय असते ते आहे की जोडीदारने पण समभावी लोक तरी मिळतील तुम्हाला, त्या प्रसंगातून गेलेले लोक तरी तुम्ही त्यांच्याशी तुम्हाला बोलता येईल. तर या दृष्टिकोनातून आमचे सगळे असे कार्यक्रम असतात आणि ते खूप त्याच्यामुळे एकटे पण खूप कमी झालेलं असं मला तरी वाटतं. नक्कीच. माझ्या आईवरनं तर नक्कीच सांगू शकते, मी आईवरनं तर नक्कीच सांगू शकते. ती भयंकरच आता अशी सॉर्टेड आहे. ती आता आधी जशी अशी एकटेपणा, ती आता म्हणत नाही मला लग्न करायची गरज आहे किंवा मला, ती म्हणते की नाही आय एम हॅपी बाय माय सेल्फ असं म्हणजे. सो काका खूप खूप धन्यवाद आणि खूप जास्त शिकायला मिळालं. आणि थँक्यू. तू पण खूप छान प्रश्न विचारले तुम्ही दोघे हो. आणि चांगले प्रश्न विचारले आणि चांगल्या भाषेत. हा म्हणजे ते खूप आपलं नॅचरल झालं सगळं ऍक्च्युली. सो निलिमाताई, तुमच्याबद्दल पण थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, तुमच्याबद्दल थोडं सांगाल? तर आयुष्य सगळं माझं खूपच लवकर लग्न झालं 18व्या वर्षी, त्यामुळे सगळं आर्मी लाईफ जगले मी प्रचंड प्रमाणात. सगळा भारत देश सगळीकडे फिरून हिंडून दोन्ही मुलांना घेऊन आणि जेव्हा वाई स्थिरस्थावर झाले, वाईसारख्या ठिकाणी माझा 300 वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि पेशवेकालीन, तर जरूर तिथे सेटल झाले. खूप छान आयुष्य सुरू झालं. 40 नंतर मी ट्रेकिंग सुरू केलं की माझे खूप पॅशन होता की ट्रेक करायचेच. मग वाईच्या आसपास खूपच होते, म्हणजे पांडवगड आहे, विशाळगड सगळे केले आणि मग नंतर हिमालय गाठला. आणि नवरा आर्मीतला असल्यामुळे, फिटनेस जबरदस्त असल्यामुळे आम्ही 10 ट्रेक्स हिमालयातले केले आणि बाकी चालूच होतं. डान्स शिकायला पुण्यात यायची रोहिणी भाट्यांकडे वाईहून, आणि तसं जिथे जिथे पोस्टिंग होतं तिथे तिथे क्लासिकल शिकत गेले. कलकत्त्याला, जळगावमध्ये कथकमध्ये BA ही डिग्रीज घेतली मी. आणि चंदीगड युनिव्हर्सिटीतनं परीक्षक आलेले होते परीक्षा घ्यायला. आणि जेव्हा मुलगा 12वीत होता तेव्हा BA इंग्लिश आणि BA कथक दोन्ही चालू होतं, कारण ग्रॅज्युएशन करायला वेळच मिळाला नव्हता 18व्या वर्षी लग्न झाल्यामुळे. मग ते सगळं तेव्हा केलं आणि असं सगळं आर्मी आयुष्य गेल्यावर आम्ही वाईला आलो. त्यांना, माझ्या मिस्टरांना कॉन्टॉन्मेंटमध्ये राहायची सवय असल्यामुळे मोठ्या सिटीमध्ये राहायचं नव्हतं. आणि वाईचं घर मग डेव्हलप केलं, ते आता मी तुला दाखवीनच. आर्मी स्टाईलनी सगळं डेव्हलप केलं आणि मग खूप चांगलं आयुष्य चाललं होतं. दोन्ही मुलांची लग्न सगळं. आणि अचानक मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आम्ही तेव्हा हिमालयात जवळजवळ 12,500 फुटावर होतो. तिथेच त्यांना ब्रिदिंग होईना. मग त्यांना म्हणजे माहिती नाही, परमेश्वराचीच कृपा की मी त्यांना घेऊन खाली आले बेस कॅम्पला, कारण शक्यच नव्हतं पाऊल टाकणं त्यांना. थोड्या वेळाने त्यांच्यासाठी खच्चर केलं, पण ते एकदाही खच्चरवर बसले नाही. ते म्हणले यार ट्रेक वेक में मैं खच्चर पे बैठने वाला आदमी नहीं हूँ, जो होना है मेरा यहीं होने दो, मैं खच्चर पे नहीं बैठूंगा. मग खाली आलो. कर्नल होते आणि मग वाईला आलं सगळं. आणि जेव्हा कळला तेव्हा तो लंग्स, लिव्हर सगळीकडनं तो पार नलिकेत पोचलेला होता वरपर्यंत कॅन्सर. म्हणजे डॉक्टर सांगितलं की 6 महिने मॅक्स
मिळू शकतील. ताबडतोब माझी मुलगी आली आम्ही, तेव्हा मी 58. 6 महिन्यात खरंच सगळं संपलं आणि मग पुण्याला आलं. अगदी सडन. आणि जेव्हा की रोज 2 तास रनिंग असायचं, त्यांचं योगा असायचं, फिटनेससाठी वाटेल ते करायचे. आणि म्हणजे ते गेले शुक्रवारी तर मंगळवारी सुद्धा त्यांनी 25 जोर काढले होते वाईला जेव्हा की 6 किमोज होऊन गेले होते. पण मानसिक शक्ती खूप होती. पण मग अशा तऱ्हेने मग मी पुण्यात आले आणि मग असं मुलाकडे राहत मुलगा म्हणला मला तर IT क्षेत्रात असल्यामुळे शक्य नाही रोज वाईला येणं किंवा याला विकेंडला. मग मी शिफ्ट झाले आणि मग तेव्हा चालू होतं गाणं, डान्स, नाटक सगळं चालूच होतं, सगळीकडे उड्या मारणं. आणि मग असं वाटलं की काहीतरी आपल्याला ठोस असावं की जिथे आपल्याला काही करता येईल. मग अनन्य यात्रा जॉईन केली. खूप छान. आणि आता आम्ही खूप प्रोजेक्ट्स करतो ना, त्यामुळे छान वाटतं. प्रत्येक सणाला वेगवेगळे डान्सेस बसवतो. दिवाळीत आम्ही भरपूर डान्स केले, गाणी, डान्स. मग मी अनन्य यात्रा ही कन्सेप्ट आहे. हो, कमिटेड रिलेशनशिपवर माझा एका ट्रेक मध्ये मी डोंगरावरनं पडले, मग पाय मोडला. ऑपरेट केल्यावरती मी घरीच होते. ऑलमोस्ट 1 वर्ष माझं वाया गेलं आयुष्यातलं. तेव्हा मी मग अनन्य यात्रेच्या कमिटेड रिलेशनशिपवर एक नाटक लिहिलं. आणि ते नाटक आत्ता म्हणजे सरांच्या 75व्या वाढदिवसाला सादरही केलं आम्ही. हो, की काय म्हणजे अनन्य यात्रा म्हणजे काय ते पाठवू शकतो आम्ही तुला नाटक. हो. असेल तर ते आहे, रेकॉर्डिंग आहे त्याचं. आणि मग अशा तऱ्हेने आता सगळ्यांच्या म्हणजे शनिवार रविवार काय करायचं दरवेळेला आता अनन्य यात्रेत ही जबाबदारी मिळाल्या. मी कुणाला बोलवायचं, भाषण कुणाचं ठेवायचं, विषय काय, कसा आनंद निर्माण करता येईल लोकांमध्ये. आणि एक फक्त मी ठेवलंय की माझ्या खूप क्लोज मैत्रिणी आहेत अनन्य यात्रेत सुद्धा आता 10 वर्षात. पण प्रोग्राम जेव्हा असतो तेव्हा मी त्या मैत्रीचा नाही विचार करत. असं वाटतं की सगळ्यांना समावून आपण कार्यक्रम करायचा. ही माझी मैत्रीण आहे म्हणून हिलाच फक्त घ्यायचं, ग्रुपिझम त्या बाबतीत नाही. बाकी स्कॅन्डिनेव्हियाला मी मैत्रिणीबरोबर गेले, स्कॅन्डिनेव्हिया बघितलं अनन्य यात्रेतल्या मैत्रिणीबरोबर, ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा एक कार्यक्रम आहे अनन्य यात्रेचा, ऑल इन्क्लुडेड, हो, म्हणजे मी सांगते ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा त्यांनी माझ्याकडे नावं द्यावी. मग त्यांना ते जमो न जमो, इथं काही कॉम्पिटिशन नाहीये की तुमचं ऍक्टिंग सुंदर व्हायला पाहिजे, डान्स सुंदरच केला पाहिजे. पण तुम्ही करताय, जी सरांची कन्सेप्ट आहे की स्टेजवर तुम्ही येताय, आज 4 लोक आणि सुंदर तयार होऊन येताय. तयार होणं सुद्धा किती महत्वाचं असतं. नाहीतर आम्ही घरातच राहिलो तर कधी तयारही व्हायला मिळत नाही ना. प्रत्येक सणाला म्हणजे सगळ्या जणी नट्या बनून येतात, ऍब्सोल्युटली हिरोईन असतात सगळ्या जणी, हो की नाही. सगळ्या ज्वेलरी घालायची, नऊवारी साडी, सगळं नटून थटून, कारण तो आम्हाला चान्स मिळतो जो आम्हाला आता बाहेर मिळत नाही. खूप खरंच खूप खूप मस्त. ऍक्च्युली आज आनंदी झालो आम्ही तुम्हाला. प्रत्येक सणाला म्हणजे काही सामाजिक बंधनं होती पूर्वी, पण आम्ही सगळ्या एकमेकींना हळदी कुंकू लावतो, ओटी भरतो, गजरा देतो. म्हणजे की आपण आता आनंदही राहायचंय त्या पुरातन विचारामध्ये फुल की नाही बाबा मी काय फुल घालणार नाही किंवा मी काय आता ओटी बिटी भरून घेणार नाही, असं कुठलंही न करता प्रत्येक सण आधी सगळेजण मनापासून एन्जॉय करतो. आणि अनेक खरंच खूप छान. गोष्टीमध्ये निर्माण रस आहे. हो, असं तुम्हाला खूप तुम्ही दोघंही लकी आहात. अशा व्यक्ती खूप कमी असतात. मग तिला अभिनयात रस आहे, तिला गायनात रस आहे, तिला नृत्यात रस आहे, तिला ट्रेकिंग मध्ये रस आहे. तर या सगळ्या परत व्यवस्थित न्यूट्रिशन मध्ये रस आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये रस असल्यामुळे आपोआपच आनंदात तर तिच्या आयुष्यात एक पूरक म्हणून झालेली आहे. खरंच तुम्ही एकमेकांना अगदीच असे मेड फॉर इच अदर वाटतात. रस आहे वाचनात, त्यामुळे आनंदाता देखील तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. आणि त्याच्यामुळे तिच्यामुळे आनंदाला खूप फुलतीये. म्हणजे आईला विचारतं, आई पण सांगेल की तिचा प्रत्येक कार्यक्रमात खूप सक्रिय सहभाग असतो. खूप खूप मस्त वाटलं भेटून. आणि आपण अजून बोलूयात परत एकदा. मला अजून खूप आता मला नक्कीच अजून खूप प्रश्न पडणार आहेत. आपण नक्कीच भेटू आणि परत अजून, आणि मला बघायला तर नक्कीच यायला. म्हणजे जरी
कार्ड नसेल तरी बघायला येऊ शकते ना. हो गेस्ट तर मी घेतोच ना. नक्की नक्कीच आम्ही येऊ. हो. दोघी आनंद यात्रेचे गेस्ट म्हणून एखाद्या चांगल्या कार्यक्रमात जरूर या. थँक्यू. थँक्यू सो मच.